अशा पद्धतीच्या बुद्धिजीवी आणि एका ध्येयानं प्रेरित असणाऱ्या समूहासमोर, सतत कृतीशील असणाऱ्या लोकांसमोर आणि वेगवेगळ्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेच्या थोबाडीत लावण्याची ताकद ठेवणाऱ्या तुम्हा सर्वांसमोर मला वाटतं राणा युग लिखित गुजरात टाइम्सच्या वेळेला तर आपण एकत्र होतो आणि त्यावेळेचा टेन्स काय माहोल होता आणि मी सूत्रसंचालक होतो तेव्हा. आणि मला नेहमी विंग मध्ये भीती वाटायची कुठून गुंड येऊन मला मारेल. राणा युगच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला सोलापूरमध्ये. त्यामुळे ही 1.5 मिनिटामध्ये मी कुणाचाही विनाकारण आदर आणि कुणाचाही विनाकारण अनादर करणार नाही. मला ही सिनेमा सुरू व्हायच्या आधी आपल्याकडे एक डिस्क्लेमर येते ना की मी इथं आल्यानंतर माझ्या फेसबुकच्या पोस्टवर मी आज इकडे येतोय ही साधी पोस्ट सुद्धा छापण्याची किंवा टाकण्याची हिंमत माझी होत नाही. हे समजून घ्या मी काय बोलू. आता जे तुम्ही ऐकणार आहात मला माहिती आहे तुमचं काम तुमच्या जागेवरती माझ्यापेक्षा खूप मोठं आणि चांगलं आहे, खूप ताकदीचं आहे आणि खूप बदल घडवणार आहे. पण मला जे म्हणायचं आहे मुसलमानांचं आकलन हा विषय जेव्हा येतो डोळ्यांसमोर तेव्हा मी खूप हसत मुखाने इथं आलो की कुठल्या मुसलमानांचं आकलन. बरं ठीक आहे, मराठी मुसलमान म्हणजे काय दुसरा प्रश्न. आणि आकलन हा मला तो आकलन हा शब्द आठवल्यानंतर मला तुकोबांच्या आकळ या शब्दापर्यंत आणि कोल्हापुरी अक्कलपर्यंत आलो. म्हणजे मराठी मुसलमानांचं आकलन म्हणजे नेमकं काय तर मी उगीच मराठी भाषेला आपण ते इरेजर लावून खोडल्यासारखं मी खोडत होतो ते स्क्रॅच केल्यासारखं. तर मला एक एक गोष्ट आता येताना ते क्लिअर होत गेलं की मराठी मुसलमानांचे आकलन म्हणजे मराठी मुसलमानांची अक्कल असं म्हणायचं का. मला वाटतं मग कुणाशी बोलायचं आहे. बहुतांशी सगळे कन्व्हिन्स लोक आहेत, बहुतांशी या प्रश्नाला घेऊन काम करणारे लोक आहेत, बहुतांशी इथल्या विक्टीम असणाऱ्या एका समूहाबद्दल कळकळ काळजी आणि चिंता वाहणारी तुम्ही सगळे लोक आहात तुमच्या परीनं. त्यांना काय मी बोलायचं, काय बोलता येईल. कारण मुस्लिम मला 2 ठिकाणी दिसतो अशा. मी पुन्हा म्हणतोय की यातल्या डिस्क्लेमर जी पिक्चरची पाठी आपण देतो ना की कृपया यातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाला पटल्या तरच खऱ्या म्हणाव्यात. कारण मी अभ्यासू विचारवंत आणि समाजशास्त्रीय मांडणी करणारा कुठलाही ज्येष्ठ विचारवंत नाही. मी फिक्शन कविता लिहिणारा माणूस आहे. मला फुलं पाखरांच्यावर, मला रंगीत पाना फुलांच्यावर कविता लिहायच्या आहे. पण माझा राग आहे ही व्यवस्था माझ्या समोर फुलपाखरं नव्हे तर फुलांसारख्या मुलांचं रक्त रस्त्यावर सांडते आणि मग माझी देखील असं काहीतरी बडबडायला प्रवृत्त कर. सो माझं कवी असणं, माझं इथल्या मातीतल्या वास्तवाबद्दल जे जाणवतं ते माझ्यासारख्या माणसांना सांगणं ज्यांच्या आपण चांगलं काम होणार आहे आणि होत आहे. मी खूप काळजी नाही तर हिंदी मराठी कमी जाणणारे असं म्हणत नाही पण हिंदीतून जास्त बोलणारी जर असतील तर त्यांनी मराठी घासून कानापर्यंत तासून घ्यावी अशी ही गळगळीची विनंती. कारण तुम्ही त्या त्या क्षेत्रातले जाणकार आहात असं मी गृहीत धरलेलं आहे आणि तो आदर मात्र आहे. त्यामुळे एखादी गोष्ट मी बोललो की त्याचं जनरलायझेशन करू कृपया ते मला म्हटलेलं आहे किंवा माझ्या समूहाला म्हटलेलं आहे असं अजिबात समजण्याची चूक आपण करू नये एवढीच माझी नम्र विनंती आहे. मुसलमान समूहाच्या बाबतीत मी समूह म्हणतो, बऱ्याच जणांनंतर समाज म्हटलं. मला बरं वाटतं जेव्हा मुस्लिमांना समाज किंवा समूह म्हटलं जातं, मुसलमानांना धर्म असं म्हटलं गेलेलं आता याच्यामध्ये नाही. हा धर्म जेव्हा आला ना जो आम्हाला तिकडे अंबट गुरुजी जोपर्यंत आमच्या पट्ट्यात आले नव्हते तोपर्यंत आम्हाला धर्म माहीत नव्हता. जोधा अकबर जोपर्यंत सिनेमा आलेला नव्हता तोपर्यंत आम्हाला धर्म माहीत नव्हता. कुठल्या सांगली, कोल्हापूर, सातारा, कराड, गगनबावड्यापर्यंत. आता हा मुस्लिम आणि इकडचा मुस्लिम मी जेव्हा बघतो तेव्हा मग माझ्या विषयाला मला येतं की मुस्लिम मराठी मुसलमानांचं आकलन काय. एक तरी एकूण मुसलमानांना 1990 नंतर 90च्या दशकानंतर आजपर्यंत सातत्यानं म्हणजे 3 घटना 90च्या काळामध्ये भारतीय जनमानसाला आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे की खूस बदलणाऱ्या होत्या. तो ड्रास्टिक चेंज होता आणि त्याचा जो बळी आहे ना शेवटचा तो इथंपर्यंत उभा आहे तुमच्या समोर. त्याचा जो विक्टीम आहे 90चा तो इथं आहे. 90ला 3 गोष्टी महत्वाच्या घडल्या ज्याची सुरुवात तर नेहमी प्रस्तावना म्हणून करावी लागेल. एक तर
अर्थव्यवस्थेच्या त्या परकीय चलनाच्या बाबतीतली खाऊजा नावाची पद्धत, खांतीकरण, उदारीकरण आणि काय जागतिकीकरण नावाची आली. पहिला हा होता. 1985-86च्या दरम्यान बाबरीचा विवाद रंगवत ठेवला गेला. मी त्या काळचं म्हणतोय. आपण आता लगेच सिस्टमवर येतो आताच्या 10-12 वर्षाच्या. त्याच्यापूर्वी 90ला जे झिरपणं सुरू झालं, मुस्लिमांचे हे वेदना निर्माण करण्याचं षडयंत्र जे सुरू झालं, तिथून सुरू झालं. शहाबनू प्रकरणाचा 60 वर्षीय 65 वर्षीय वृद्धाचा निकाल आणि मग त्यामध्ये राजीव गांधींचं एकूण असणं, त्यानंतर मंदिराच्या मशिदीचं कुलूप उघडून मूर्तीला ठेवण्यापासून ज्या 3 गोष्टी घडल्या, बाबरीचा विवाद, शहाबानोचं प्रकरण आणि त्यानंतर आलेली खौजा धोरण, यामध्ये एकीकडे असणारी आर्थिक विषमतेची दरी तर राहिली, पण दुसरी जी निर्माण झाली, फाळणीची जखम ताजी करणारी घटना हळूहळू स्लो पॉइझनिंगच्या दृष्टीनं निर्माण झाली, असं माझं आकलन आहे. मी जितकं फिक्शन साहित्य वाचतो, जितक्या कथा वाचतो. आता याच्यामध्ये या 3 गोष्टीमध्ये अशा विषयांची गरज का पडते? मुस्लिमांचं हे जे काही त्या 3 घटनांनंतरचं जे सुरू झालेलं राजकारण आहे, राजकीय लोकसंख्येच्या काय म्हणू आपण त्याला, मार्जिनल मायनॉरिटी किंवा लोकसंख्या म्हणून जे त्याच्यावर लादणं सुरू आहे, हे नेमकं कुठं काय सुरू आहे असा जेव्हा विचार येतो, मला बरेच जण म्हणतात की मुस्लिमांचा विषय म्हणजे कसा आहे, ते 1 हत्ती आणि 7 आंधळे, म्हणजे तुम्ही काय, मला असं वाटत नाही. हे परत पोतांड्याकडे जातात. वाईट असं आहे की हत्ती एक आहे आणि त्याला जर आंधळे 7 दिले तर आंधळ्यांची काय परसेप्शन आणि दृष्टिकोन वेगवेगळे असतील ना. इथं असं नाही आहे. त्या 7ही आंधळ्यांचं या मुस्लिम नावाच्या हत्तीबद्दलचं मत एक आहे, एकजिन्सी आहे आणि एकसारखं आहे की इस्लामोफोबियाकडे घेऊन जाणार. मग मला अशा वेळेला फ्रान्स काफ्काची, म्हणजे आता ती पटणारी नसली तरी फ्रान्स काफ्काची मेटामॉर्फोसिस आठवतो. इथल्या 90% लोकांना मेटामॉर्फोसिस वाचून माहित असेल. झुरळाची कथा आहे. एक माणूस ग्रेगॉर नावाचा, फ्रान्स काफ्काच्या कथेतला माणूस, ग्रेगॉर नावाचा तो प्रोटॅगनिस्ट, तो हिरो, तो नायक, कथानायक, एका सकाळी जागा होतो झोपेतून आणि त्याला दिसतं की आपलं एका किड्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. मी त्या किड्याचं नाव आता घेत नाहीये, कारण आता त्या किड्याला जास्त दिवस लागले वेगळ्या पद्धतीने. आणि मग प्रत्येक गोष्ट तपासून बघण्याची एक अवस्था आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे दरवेळेला. झुरळ, त्या ग्रेगॉरचं झुरळ तयार होत. आता ग्रेगॉरच्या घरात आई आहे, बहीण आहे, वडील आहेत आणि मेड आहे, मोलकरीण आहे, काम करणारी. आतापर्यंत ग्रेगॉरकडं बघण्याची जी स्थिती होती, त्यांची मानसिकता होती, ती ग्रेगॉरच्या झुरळ झाल्यानंतर ही सगळ्यांची बदलते. ग्रेगॉर झुरळ होतो आणि त्याच्याकडे बघण्याची स्थिती बदलते. आपण अनेक अंगाने विश्लेषण करताना मला नेहमी असं वाटतं की मी या गेल्या 12 वर्षात, 90 नंतर तरी, आणि या गेल्या 12-13 वर्षामध्ये मी जिथं उभा आहे, मराठी मुसलमान, भारतीय मुसलमान म्हणून, तिथं माझी अवस्था त्या झुरळासारखी झालेली आहे की मी आहे आणि अचानक जागा होतो कधीतरी 2014ला आणि मला लक्षात येतं की माझ्याकडे इदाब घालायचा आहे किंवा इदाब का घालायचा आहे, माझ्याकडे बुरका घालायचा आहे मग का घालायचा आहे, माझ्याकडं मोर्चे माझ्या विरोधात होतात, ते होणारच आहेत, ते होतात का, माझ्याकडे लिंचिंग होणार आहे, मी भाजीपाला आणला तरी माझी भाजीपाल्याची गाडी तपासली जाणार आहे आणि गोरक्षणाच्या नावाखाली माझ्या घरात मी साधं पनीर पण, आता ते पण डुप्लिकेट आहे, ते ठेवू शकत नाही, कारण माझी काही काय राहिली नाहीये. मी झुरळ झालो या व्यवस्थेसाठी आणि व्यवस्था माझ्याकडे झुरळासारखी बघते की हा आपल्याला या घरात नको आहे आणि याला कुठं जावं. मग एक फेवरेट घोषणा, स्लोगन तयार केलं आणि हळूहळू ती रुजवण्यात यशस्वी झालं. त्या झुरळाला त्या घरात इतकं प्रेम करत होते ग्रेगॉर असताना, पण झुरळ झाल्यानंतर प्रत्येकाला तो आपल्या घरात जावा, या खोलीतून बाहेर पडावा असं वाटू लागतं आणि ते झुरळ मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये एका चित्रावरती जाऊन बसतं, त्याला हाकलण्याचा प्रयत्न होतो. आता मुसलमानांच्याकडं सॉरी टू से दुसरा कुठला सीए येणार, त्याला आम्ही बाबासाहेब आंबेडकर ची प्रतिमा आणि संविधान सांगत फिरलो, तेव्हा इथल्या काही बुद्धिजीवी मुसलमान लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं. पण एनआरसी आणि सीए आलं तेव्हा हजारोच्या संख्येनं बाबासाहेबांना कौताळावं लागलं. हेही तितकं सत्य लक्षात द्या. ते सुरळ ज्या चित्रावर पडतंय, आता मी ढोळ आहे कारण ते चित्र माझ्यामध्ये कमी का नाही हे लक्षात, हे जाणीव व्हायला पाहिजे, हे समजायला पाहिजे.
नंतर बोलूयात आपण एक एक टप्प्यावर. पण झुरळ झालेला ग्रेगॉर किंवा झुरळ त्या चित्रावर बसतंय आणि नंतर सफरचंदाचा एक उल्लेख आहे ऍपल, तो त्याच्या पाठीवरती पडतो, ते चढायला लागतं, त्याला त्याचा भार उचलता येत नाही आणि ते झुरळ त्या सडत असणाऱ्या सफरचंदाखाली आपला जीव संपवून घेतं, तो मरतो. ही कथा संपते. ही कथा इथं संपते. मला असं वाटू लागलंय संविधानाच्या चित्राला कवटाळणाऱ्या झुरळापर्यंत माझी अवस्था मला मान्य आहे. ऍक्सेप्टन्स माझ्याकडे काही उरलं नाहीये. मी ऍक्सेप्टन्स करू शकतो. हे निगेटिव्ह वाटत असलं तर हे वास्तववाद आहे. जरा रस्त्यावरनं बघायचे आपले डोळे आपण फिरून ठेवूया. कबीर एका ठिकाणी म्हणतो की तू कहे कागद देखी मैं कहूँ आखन देखी. मी त्या रस्त्यावरचा माणूस आहे जो ज्ञानियाचा काय म्हणून ज्ञानियाचा एका नामियाचा तुका आणि कबीराचा शेका, तो साई शेख म्हणून मी तो बोल. हे झुरळ जेव्हा त्या सटलेल्या म्हणजे चित्रानंतर तिथपर्यंत कबूल आहे, पण सटलेला जो काही ऍपल आहे ना, बोर्ड विकणारा ऍन ऍपल किसचं डॉक्टर आले काय ते आपण म्हणतो, हा डॉक्टरला दूर करणारा ऍपल नव्हे, हा इथल्या झुरळाला, इथल्या एका विशिष्ट समूहाला सडून पुजून मारणारा ऍपल आहे. आणि त्या ऍपलचं होतं ते ऍपल कुठलं आहे तरी बोर्ड आपलं, तरी ते मीडियाच्या माध्यमातून आलेलं द्वेषाचं आहे. ते समाज माध्यमातून आलेल्या सर्वसामान्यीकरण, किरकोळीकरण, नॉर्मलायझेशन केलेल्या मुस्लिम द्वेषाचं आणि आता त्याच्या क्रूर आणि हिंसकतेचं आहे. पूर्वी सुरुवातीला ठीक होतं. आपण हे का सांगणं मी पुन्हा पुन्हा हे सांगतोय की विक्टिमायझेशन सांगायचं की त्याच्यावरची उपाय सांगायचे, घटना सांगायच्या की क्रम सांगायचा, मग मराठी मुसलमानांचं आकलन अशा सगळ्या कार्यकर्त्यांना हवं आहे. कारण आपले कार्यकर्ते प्रबोधनाचा वारसा विचार घेऊन मुसलमान समाजापर्यंत पोहोचतायत. पण मलाच माझा कार्यकर्ता मला विचारतो एखाद्या चळवळीतला, गट संघटनेतला, पक्षातला, की तुझी मुलगी हिजाब का घालते. माझ्याकडे उत्तर नाही उरत आहे. मी सांगतोय संविधान, मी फिरतोय, मग मी काय बोलणार. मग मी अशा लोकांशी बोलताना मी म्हणतो तुला मुस्लिम समाजाचं आकलन किती आहे. तो कुठल्याही चळवळीत असेल, तो कुठल्याही गटतटाचा कार्यकर्ता असेल, त्याला विचारल्यावर त्याच्याकडे उत्तरं काय असतात, त्या उत्तरांची जर पडताळणी आपण एका बाजूला केली, जे भ्रम इथल्या व्यवस्थेनं, इथल्या उजव्या व्यवस्थेनं, इथल्या फॅसिस्ट विचाराच्या व्यवस्थेनं जे पोचवलेले आहे, जे परसेप्शन मांडलेलं आहे, त्याच परसेप्शनला घेऊन इथल्या बहुतांशी प्रबोधनाचे कार्यकर्ते मुसलमानांच्या पर्यंत पोहोचतात आणि पहिली नाळ मुसलमानांची कार्यकर्त्याची तिथं खटकन तुटते. जे व्यवस्थेला पाहिजे तेच आपण बोलू लागलो तर काय, हा प्रश्न येतो. समजून घ्या. कारण त्याला माहित नाही, त्याला वाटतं मुसलमान म्हणजे एकजिनसी पदार्थ आहे, एक जिनसी पदार्थ है. वो अरेबिक भी वैसी रहेगा, सऊदी का भी वैसी रहेगा, नाशिक का भी वैसे ही रहेगा और कोल्हापूर का भी वैसे रहेगा. असलं अजिबात नाही. हे पहिला समजून घ्या. व्यवस्था इथल्या मुसलमानांच्या, मी व्यवस्थेला सांगायला आलोच नाही आणि व्यवस्थेचं नाही सांगणार. मी रडणार कुणाच्या खांद्यावर आहे. मी हात परिस्थितीची, मला माझा मृत्यू समोर असताना इथली व्यवस्था मला कचाट्यात धरून बडवताना मी कुणा समोर पडत जाणार आहे, कुणाला हाक देणार आहे, कुणाला बोलवणार आहे. पहिला तर मी इथं बोलवणार आहे, पटेल सरांना बोलवणार आहे, निरंजन टाकलेला बोलवणार आहे, शमला चव्हाणला बोलवणार आहे. मी बोलवणार आहे तुम्हाला, मी बोलवणार आहे तुम्हाला शेवडे सरांना, मी बोलवणार आहे गायकवाडांना. का बोलवणार आहे? कारण त्यांचा विचार आणि वारसा इथल्या एकतेचा आहे, इथल्या सामाजिक सहजीवनाचा, परंपरेचा आहे. हे माझ्यासाठी काय बनवून राहणार आहेत, ढाल बनवून राहतील, हे डाऊटफुल आहे. अजून मी काय म्हणतोय बघा, कारण बहुसंख्याकवादाची मानसिकता ही इतकी क्रूर झालेली आहे की ती मुसलमानावर सहजासहजी नव्हे, विश्वासच ठेवायला तयार नाही. आपण ही उकरत बसत नाही ना, आपण हे पोदत बसत नाही. तुम्हाला वाटतं की अजमल भाई आलेले आहेत, अजमल भाई स्पीकिंग हिंदी उर्दू गुड, ही इज वेअरिंग द क्लॉथ्स अँड मिनासर येत आहेत अँड दे आर मुस्लिम. यांना समजलं म्हणजे मुस्लिमांचं आक्रमण असेल तर सॉरी. पटेल सरांना समजलं म्हणजे आपण नेमके पटेल सरांशी बोललोय किती. साहिल असं बोलतोय म्हणून तोच मुस्लिम आहे. नाही, आम्हाला एक प्रिव्हिलेज मिळाले तुमच्यामध्ये येऊन बसण्याचं. मी या नम्रतेनं म्हणतो, समजून घ्या. हे वाईट आहे, हे क्रूर आहे मी जे बोलतोय ते. अरुण शेख भाषा अभ्यासक मराठीतला माणूस आहे तुमच्या शहरामध्ये, चांगला भाषेचा अभ्यास आहे. मी म्हणतो त्याचं आडनाव कांबळे असतं, देशपांडे असतं, देशमुख असतं,
तर यास्मिन शेखचं काय झालं व्याकरणला? अरुण शेख काही होणार नाही, हे समजून घ्या. हे प्रिव्हिलेज आहे आपल्याला की मला विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून शहीद झालेल्या माणसाच्या स्मृतीच्या निमित्तानं त्याचे सगळे वारसदार तुम्हाला बोलतायत की तुझं दुखणं तू मान. मी कुणाच्या खांद्यावर रडणार आहे? गल्लीतल्या 7वीच्या तिलकधारी आणि झेंडा घेऊन माझ्या नावानं शंख उठणाऱ्या कुठल्या मुलासमोर मी जाणार नाहीये. मी 60 वर्षाच्या माणसाकडे जाईल, 50 वर्षाच्या माणसाकडे जाईल, त्याला माझं दुखणं सांगायचं आहे. तुम्ही माझी जागा खांद्यात ठेवण्यात आली. मुस्लिम समाजाला मी म्हणत नाही मोठे भाऊ छोटे भाऊ म्हणून आम्हाला बाजूला करा, पण आमच्या सोबतीला राहण्याची एकमेव आशा इथला बहुजन समाजातला विचाराने तयार झालेला जो सत्ता चांगला कार्यकर्ता आहे तो आता माझा काय आहे नैसर्गिक आणि संकटातला मित्र आहे. मी त्याला हात देऊ. हे खूप खरं आहे उलट. कारण माझ्या गल्लीत कुणीच बुद्धिवादी नाही, 8-10 लोकांच्या मध्ये चळवळीचा कार्यकर्ता नाही. आणि मी गाव सोडून बाहेर जातो एखाद्या कार्यक्रमामध्ये आणि जिथं चळवळीचा कार्यकर्ता भेटतो तो असं म्हणतो साई ती नमाज अशीच का असते? 10 वर्ष चळवळीत काम केलेलं असतं. एखादी दंगल होती, मी उत्तम सांगतो, आता दंगलीचं बोलूया नंतर. मोहरम सुरू आहे, मोहरम. आता मोहरम सुरू आहे ना, माहितीये कुणाच्या गल्ली कॉलनी अपार्टमेंटच्या जवळ ढोल ताशा वाजलेला बघितला, ऐकला का त्या 2-3 दिवसामध्ये? हा नाही. आता मी म्हणतोय तेच की मुस्लिम एक जिन्सी नाही, इथं ढोल ताशा ऐकलाच नाही. आमच्याकडे ढोल ताशा अगदी बेफिकीरपणे लोक वाजवतायत आणि 18 पगड जातीचे सगळे लोक कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये पीर बसवून नाचतायत. हा नंतरचा मुद्दा आहे. तो पीर इस्लाममध्ये मानतात की नाही हा नंतर. हे बघतील ना ते स्कॉलर ज्यांनी धार्मिक अभ्यास केलेला आहे ते आपापल्या घरात सुधारणा करतील. मी घरातल्या गोष्टी नाही करत आहे. मी रस्त्यावर आल्यानंतर जी माझं अस्तित्व आहे जोडात गेले ना त्याला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो. मुस्लिम मुळात एक जिन्सी नाही या चळवळीच्या कार्यकर्त्यांना सांगण्याचं 90 पासूनचं काम, त्याच्याही आधीपासूनचं काम, 2002ला वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचं काम महाराष्ट्रातल्या एका मोठ्या विचारवंतांनी केलं, फखरुद्दीन बेन्नूर. किती समाजवादी, किती पुरोगामी, किती परिवर्तनवादी, किती विद्रोही लोकांनी आजपर्यंत फखरुद्दीन बेन्नूरांची 2 पुस्तकं कंप्लीट वाचलेली आहेत. का नाही वाचली? माझ्यापर्यंत बेन्नूरांनी जो वार्ता पोहोचवला तो मला बडबडायला लागलाच नसता जर आपण बेन्नूरांचं काही वाचलं ऐकलं असतं. तर आपण नाही ऐकलं बेन्नूरांचं. बेन्नूरांनी एक चळवळ सुरू होती, किती चांगली आहे बघा. मुस्लिम एकजिन्सी नाही हे सांगण्याचं पहिलं काम ही व्यवस्था इतकी फॅसिस्ट होण्याच्या आधी बेन्नूर नावाचा माणूस महाराष्ट्रात सांगतो. मी मराठी मुसलमानांचं बोलतो. मला महाराष्ट्राच्या 5 प्रादेशिक विभागाच्या पलीकडे काय विचारला तर अजिबात आई शपथ मला काय माहिती, माझं तेवढं नॉलेज नाही. मी सांगेन कोल्हापूर, विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई, पुणे सोडा कॉस्मोपॉलिटन, पण या 4 ठिकाणी तरी जो मुस्लिम आहे तो त्याच्या पारंपरिक समाज रचनेच्या निमित्तानं, गावगाड्यातल्या व्यवहाराच्या निमित्तानं तिथल्या मूळ संस्कृतीशी एकरूप होऊन लिहायला, बोलायला, वागायला सुरू करतो. मला 2008ला कळतं मी मुस्लिम आहे. साला मला 2008ला कळतं, 8-9ला मिरजेच्या दंगलीत की मी मुस्लिम आहे. माझं मुस्लिम असतं म्हणजे काय, माझं आयडेंटिफिकेशन कुणीतरी विकृतीच्या जोरावरती मला सांगतं की तू या जिल्ह्यातला मुस्लिम आहे. कळतंय का बघा मी काय म्हणतो. त्यामुळे मुस्लिम एकजिन्सी आहे या धारणेला जोपर्यंत कार्यकर्त्यांच्या आणि चळवळीच्या पातळीवर आपण बोलत नाही, आपण प्रसंग आणि घटनांच्यावर चर्चा करतो, आपण व्यवस्थेला शिव्या देण्यात मजबूर होतो. मला वाटतं की बाबा रे तू व्यवस्थेला शिव्या दे, तू वाचणार आहेस कारण तुझं आडनाव वेगळं आहे. मी व्यवस्थेला शिव्या जरी दिल्या नाही तरी मी वाचणाऱ्याची शक्यता नाही आहे, हे लक्षात घ्या. खूप क्रूरपणे मुसलमानांच्या दाराशी आलेलं आहे. आणि म्हणून चळवळीच्या कार्यकर्त्यांना मी नेहमी म्हणतो की बाबा रे मुस्लिम एक जिन्सी नाही. नाशिकचा मुस्लिम मोहरम ढोल ताशा वाजवत नसेल पण आमच्याकडचा मोहरम ढोल ताशा वाजवतो. मोहरम मानतात का मला माहित नाही, पण आमच्या जिल्ह्यात मानतात. इथं मानतात का, इथं जाऊन विचारूया. मोहरम हा तर शोकपर्व आहे, शोकपर्व ज्याला आपण गम म्हणतो. इस्लामिक न्यू इयर आहे. मी एकदा चळवळीतल्या एका कार्यकर्त्याला सांगितलं की न्यू इयर असतो, आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो. एक मोठे चळवळीचे नेते होते, त्यांनी सगळ्यांना मेसेज पाठवला दुसऱ्या दिवशी मोहरमच्या, आणि त्यांनी सांगितलं मोहरमच्या खूप खूप शुभेच्छा.
हे आकलन मराठी मुसलमानांचं चळवळीतलं. बरं, साधा कार्यकर्ता आहे, हौशी आहे, आत्ता त्याची समज आहे, तर ठीक आहे. ज्यांनी आपल्या आयुष्याची 20-20 वर्ष रस्त्यावरती आपल्या लढाया केल्या, त्यांनी सर्वसामान्यांच्या, या सर्वसामान्यांच्या मध्ये 60ला ज्या चळवळी निघाल्या ना मधल्या काळात, त्या 60-70च्या, त्या अनियतकालिकाच्या अंगाने, पॅन्थरच्या अंगाने, लिखाणाच्या मोहल्ले गल्लीत पोहोचले लोक, जातीचं सगळं बाजूला करून लोकांच्या कल्याणासाठी लोक रस्त्यावर आले आणि एकमेकांच्या जाती वस्त्यांच्या मध्ये गेले, विशेषतः दलितांच्या जवळ. मला सांगा, आपले किती ग्रुप, आपले सगळ्यांचे. मी पण एक चळवळीतला घटक. कधी मुस्लिम मोहल्ल्यातल्या वस्तीपर्यंत गेलो. जोपर्यंत मुस्लिम वस्तीमध्ये दगडफेक होत नाही, जाळपोळ होत नाही, एखादा विक्टीम होत नाही, तोपर्यंत आपली तिथं चळवळ जात नाही, आपले लोक जात नाही. ते होऊ नये म्हणून आपण त्यांच्या आक्रमणासाठी काय केलं, हे मला पडणारे प्रश्न आहेत आणि मी फक्त तुमच्याशी बोलतोय, हे समजून घ्या. म्हणजे दंगल, मी म्हटलं ना मोहरमला शुभेच्छा देणं, मी सरांना नंतर सांगितलं की सर मोहरमला शुभेच्छा देत नाही, तो शोकपर्व आहे. हजरत हुसेन यांनी सत्यासाठी आपली करबलाच्या युद्धामध्ये शहीदगी दिलेली होती आणि त्यांची स्मृती जागवणं हे काम आहे. मग इथल्या मोहरमला तू विरोध करतोस का? मी म्हटलं नाही, सगळा बहुजन समाज एकत्र आहे, करू दे, आपल्याला जे समजते तेवढं तर करू दे. पण आता त्याच्या टोप्या बदलल्या, आता टी शर्ट्स बदलले आणि मग मोहरमची प्रतिष्ठापना होऊ लागली मीडियामधला. म्हणजे शब्द हे सांस्कृतिक हत्यार आहे आणि ते इतकं व्यवस्थित मुस्लिमांच्या काळजामध्ये खुपसलेलं आहे ना. मुस्लिमांना मराठी चांगली येते बऱ्यापैकी, परंतु मराठीतल्या शब्दांचे शेड्स कळत नाहीत ना. ते लिहितात मस्जिदीत मोहरमची प्रतिष्ठापना. बघा मजा आहे. आता हे तुम्ही असं काय मजा आहे, खरं आहे. आम्ही तर वाचतो, मीडिया बरोबर. मस्जिद ही इबादतगाह आहे जिथं प्रार्थना होते आणि तिथल्या कुठल्याही प्रतिमेला आणि प्रतीकेला काही नेत नाही. पण मीडिया कोळसाळपणा असं करत, बरं ते 1 वर्ष करत नाही. प्रतिष्ठापना म्हणजे तरी अरे बाप. परत ते मी विचार करतो की 4 वर्ष सातत्यानं असं का देत आहेत. आणि मग माझा मित्र म्हणतो की आपल्या कशाची परंपरा आपण नेहमी, हा शब्द तरी सर आता व्यस्तनाभूत करायला हवा मराठी, सहिष्णुतेची परंपरा आहे. मी असं म्हणतो की सहिष्णुतेची मोहरम मस्जिदीत प्रतिष्ठापना करणं, मोहरम जिथं बसवला जातो म्हणेन मी, ताजिया पीर म्हणजे अशुरा खाना किंवा पीर खाना म्हणा, आणि तुम्ही म्हणू नका, तर ते ऐकत नाहीत. पुढच्या वेळी देखील लिहितात की तसंच ते आमच्याकडे चालतं. कारण ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे मस्जिदीचं जे आहे ना, ते दर्ग्याचं, दर्गा नाही, पीर खाण्याचं, त्याच्यामध्ये ट्रस्टी कोण कोणा विचार केला तर एक मुस्लिम असतो वर्षानं ट्रस्टी, आणि बाकीचे 8 असतात बहुजन समाजातले, ज्याला आमच्या पूर्वजांनी कधीतरी सहिष्णुता म्हणून सांगितले गेले. सहिष्णुता हा शब्द पण 15 वर्षातून नवीन जन्माला आला. पूर्वी सहिष्णुता वापरायलाच लागायची नाही. मायाक्का कांबळे नावाची गल्लीतली काम करणारी मायाक्का कांबळे नावाची बाई देशपांडेच्या पोराचं नाकात शेंबूट टाकायची. ती सहिष्णुता म्हणू लागलो तर अवघड आहे, ती सहिष्णुता नाहीये. आता ही सगळी उदाहरणं जोडून मुस्लिमांच्या कुठल्याही घटनेवर कमी आणि गैरसमजाच्या आकलनातून ही सहिष्णुता चिकटवण्यात, पीर बसवून नाचणं ही सहिष्णुता नव्हे, हे चुकीच्या शब्दांनी मुस्लिमांचा अंत जवळ करणं आहे. आणि दुसरं, त्या ट्रस्टीमधून उरला येथे मुस्लिम गायब करून त्या जागेवरती आपला शिक्का मारून घेणं. दर्गाच्या बाबतीत आपल्याला एक दर्गा चालेल ना, एक दर्गा आता एवढं झालंय. एक दर्गा आहे, आपण विशाळगडचं ऐकलं, बोकोडीचं ऐकलं अचानकपणे. त्याच्या टेक्निकल लिगल इश्यू माहित नाहीत आपल्याला, मान्य आहे, मलाही माहित नाही, माझा अभ्यास नाही. मी आज नाशिकमध्ये दिवसभर करत होतो आणि अतिक्रमणला काढतायत. बघा, आपल्याला माणूस म्हणून बरं वाटत नाही ना, कोणाची चेदा गाड्या पाणपट्ट्या जाणं. कुठल्याही चांगल्या माणसाला ते वाईट वाटणार, पण मला चांगला माणूस होताच आला नाही. मी विचार करतो तो साले किती मुस्लिम होंगे येते, मी तर जातीमध्ये साले कितने मुस्लिम होंगे इसमें. एक गाडा जातो ना आपल्यासाठी, एक गाडा गेलाय, गाडाने त्याच्या आयुष्याची 30-30 वर्षाची स्वप्न साल्याने एका क्षणात बंद केली. त्याचं काय, जी बहुत चाहता है कि सच बोलू पण क्या करे, हौसला नाही होता. काय करायचं काय, ही सगळी मंडळी माझ्या मते. बुकचं सेंट्रल 86ला तुमच्या इथे दंगल, नाशिकच्या दंगलीची नोंद आहे 86ची.
3 मुस्लिम तरुणांचा मृत्यू आणि अमृत शिवरायांच्या जयंतीला 1986 आणि शालीमार सेंट्रल बस स्टँड कडे भद्रकाली मार्केट वगैरे काहीतरी होतं, तिथून रस्ता अतिक्रमणातून तो उठवला आणि शालीमारकडनं वळवला, असं एक काहीतरी इतिहास सांगतो. शहर विकास आहे. आज ती घटना आठवली. रस्त्यावर काम करणारे कोण आहे? जाऊन बघा, तबा गेलोय का आपण? एकीकडे अब्दुल कलाम यांना मंदिरातल्या एखाद्या दगडाची मूर्ती करून त्यांना बसवायचं आणि त्याच अब्दुल कलाम यांचं नाव अब्दुल या मुंचरवाला म्हणून नंतर रितसर आणायचं. हे षडयंत्र का ओळखता येत नाही? ठीक आहे, मुसलमानांना नाही ओळखता येत, पण मुसलमानांचं काम करतो म्हणणाऱ्या किंवा काम करू पाहणाऱ्या त्या संघटनांना तरी हे कळायला हवं. हीच कळकळीची त्यातली कळ आहे. मुसलमान एक शीर्षी कुठे आहे? कोकणातला मुसलमान कराड कोल्हापूरच्या मुसलमानांना कमी दर्जाचा मुसलमान मानतो, कारण तो अरेबिक कंट्रीला, सौदीला, गल्फला जोडलेला आहे. एक दिवशी कुठे आहे? कोल्हापूरचा वेगळा आहे. मी म्हणतो ना, मी आज तागायत आमच्या भागामध्ये आमच्याकडे जेव्हा हे सगळं यायला लागलं तेव्हा आम्हाला ड्रास्टिक चेंज होता. 2008 नंतर आम्हाला वाटू लागलं की हे काय होणार. आज आमच्याकडे असं आहे की सर्वात जास्त धगधगत्या काय म्हणू आपण त्या निखाऱ्यांच्या वरती किंवा बॉम्बच्या सगळ्या याच्या खाली बसलेला जो पट्टा आहे तो आमचा वाटतो आम्हाला. कारण मी धडधडी बोलू शकत नाही. कोणीतरी म्हटलं साहिल माहिती मी FB वर खूप अवघड लिहिता सर, इथे गोपे हा मी कुठे FB वर मी अवघड नाही लिहिलं. मी लिहिलो, शेजारच्या शिवड्या पोराला कळालं की सर माझ्या विरोधात लिहिताय, गुरुजींच्या विरोधात लिहिताय, तर मी घराकडे जाईपर्यंत माझ्या घरावर काय होईल? दगडफेक होईल. शेजारचा माझा कोणी मित्र माझ्या घराला वाचवायला येणार नाही, नाहीतर मी तर नाही आलो असतो. उमरचं काय? मी रोहितचा झेंडा वेमुलाचा घेऊन फिरतो इथल्या व्यवस्थेने केलेल्या हत्याचा, आणि जेव्हा 2-4 महिन्यानंतर मी नजीब बद्दल प्रश्न विचारतो, नजीब व्हेअर इज नजीब, नजीब काय आहे, तेव्हा मात्र माझाच चळवळीतला मित्र म्हणतो तू बुद्धिभेद करतोय. म्हणजे मला प्रश्न पडला की मी जेव्हा इथल्या व्यवस्थेनं केलेल्या खुनाच्या बद्दल बोलतो तेव्हा मी अमुक तमुक चळवळीचा असतो, आणि मी जेव्हा नजीबचा बोलतो तेव्हा मी चळवळीवाल्यासाठी देखील मुस्लिम असतो. हे दुखणं खूप खोलवर आहे लक्षात. चळवळीवाल्यानंतरी मला मी नजीबची हत्या ही शासकीयच आहे किंवा नजीबचं गायब होणं असं जरी मानलो तरी माझ्या मानण्याला मुस्लिम असण्याच्या चष्म्यातूनच बघितलं जात असेल तर अवघड आहे. आपल्याकडे खूप मिथकं प्रसिद्ध आहेत मुस्लिमांच्या बद्दल. हे तुमच्यामध्ये म्हणत नाही मी, आपल्याकडे. आणि ही इतकी पाझरली आहे की आता आपल्याला, मग मी म्हणतो की 10 वर्ष मी अमुक संघटनेचं काम केलं, 10 वर्ष मी या चळवळीत राहिलो, 10 वर्ष या गटात राहिलो. केलं काय यांनी? एवढ्या परिषदा झाल्या, एवढ्या मिटिंग झाल्या, एवढे रस्त्यावरचे आंदोलन झाले, 2 द्वेषी माणसांना आपण बदलू शकलो नाही. नेमकं केलं काय? चुकलं काय? त्यामुळं प्रत्येक जिल्हावार मुस्लिमांचं जगणं हे जगणं सेम राहिलेलं आहे या व्यवस्थेत. पण मुस्लिम एकसारखा सेम नाहीये, तो एक जिन्सी अजिबात नाहीये. बघा, प्रत्येक गावाची एक गाव संस्कृती आहे आणि प्रत्येक धर्माची एक धर्मसंस्कृती आहे. धर्मसंस्कृतीच्या निमित्तानं मुस्लिमांच्या प्रार्थनेची पद्धत ही एक आहे, ते मान्य. परंतु गावगाड्यातल्या ग्रामसंस्कृतीचं आमच्याकडे अजून पण नदीला परडी तुरडी सोडतात. आमच्याकडे कृष्ण संगम आहे पंचगंगेतला. आमच्याकडे अजूनही आठवड्याला नदीला काहीतरी देतच जाऊ. आमच्याकडे अजूनही गाणी गातायत नदीवरची, अजून आमच्याकडे जात आहे. आमच्याकडे शिव्या पण दिल्या जातात आणि हे मराठीतून दिल्या जातात, दक्षिणी मराठीतून दिल्या जातात. आमच्याकडे और म्हटलेला 1000 माणसाला तुम्ही तो काय उभयान्वयी अवयव जो आहे ना, और आप जिसको कहते हैं, ते म्हटलेला माणूस दाखवा. तो आधी म्हणणार, न बाणातला नाही, नळातला. तो काही बोलताना तो मराठीच बोलणार. म्हणजे मराठीतले सगळे व्यवहार त्याच्या बोलीभाषेत येतात आणि तो तिथल्या गावगाड्याच्या संस्कृतीला अडॉप्ट केलाय आणि इतकं टोकाचं अडॉप्ट केलेलं आहे की मी जेव्हा लग्नाला पोरगी बघून येतो तेव्हा आजरा, आता इथं बदललं, परत कोकण पट्टी सुरू झाली, आजरा परत मुसलमान तिथं पण आहेत. तिथून फोन आला की पोरग बोलताना मराठीतून बोलतोय आणि याची दाढी काही सुन्नत नाही आहे. डिटेलिंग, त्याची दाढी काही सुन्नत नाही आहे आणि पोरग बोलताना काय बोलतोय फोनवर, बोला की काय चाललंय. मग हे मराठी आहे, ये मराठी काय, ये हमारा नहीं है, इसकी जरा चौकशी करू.
इसकी जरा चौकशी करू. कळत नाही. म्हणजे आजरा ते सावंतवाडी वेंगुर्ला, मग गोवाकडे जाणारा मुस्लिम वेगळा, आजरा ते गगनबावडा आणि इकडं कोल्हापूर येणारा वेगळा. इकडं नाशिकमध्ये आलो आज, मी जेवण खाण्याची पद्धत बघितली. आमच्याकडे पांढरा रस्ता आणि तांबडा रस्ता देतात. लग्न कुठलंही असो, आमच्याकडे पुलाव भात असतो. आणि तर सगळं मटण घालून ठेवलं समोर. किती खातोस का? आमच्याकडे मटणासाठी कोल्हापुरात रांगा लागतात. मटणासाठी आंदोलन करणार कोल्हापूर एकमेव आहे. दर वाढला की लोक रस्त्यावर येतात, हे लक्षात घ्या. दर वाढला की लोक रस्त्यावर येतात मटणासाठी. आणि इथं मात्र इथं किती, म्हणजे आम्ही तेवढे असून आम्ही कंजूस आहोत, पवई असू ते आम्ही एवढं मटण देत नाही. किती पण पाहुणा असावं, इशारा सांगतो एक डिश वाढव. इथे डबेच ठेवा लागले जेवायला. मी म्हटलं आमचा मुस्लिम असं नाही. मी एकदा दुसऱ्या सोलापूर साईडला गेलो, सोलापूर उस्मानाबाद, सॉरी काय धाराशिव ना, हा तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर तिथले लोक म्हटलं नमाज करून ठेवी या. म्हटलं आता कसं, माझ्यावर टोपी नाही. ते म्हणले वस्तू काय चालताय. म्हटलं आमच्याकडे बघितलं असतं मारलं असतं लोकांनी. हे गाडी आहेत. मला सांगा, मलाच मुस्लिमांचं आकलन होताना ते बघतोय ना मी. सोलापूरचा वेगळा आहे, उस्मानाबादचा वेगळा आहे, नाशिकचा वेगळा आहे, कोल्हापूरचा वेगळा आहे, आजऱ्याचा वेगळा आहे. बरं ठीक आहे म्हटलं, अलिबागला जाऊया, महाडला जाऊया, रायगडला जाऊया, ठीक आहे, नागपूरला जाऊया, विदर्भात जाऊया. की वेगळं आहे. ते आंबेडकरांनी सगळ्या गोष्टी घेऊन येते आपल्या जगण्यामध्ये. आम्ही कॉम्रेड अण्णा बनसरेंच्या गोष्टी घेऊन येतो. आम्ही शाहू महाराजांचं शेवटचं वाक्य सांगत असतो लोकांना. शाहू महाराज आपल्या आत्मचरित्राच्या शेवटच्या पानात काय म्हणतात, सबको सलाम को. मी सलामच म्हणतोय. मी शाहू महाराजांचं वारंदार आहे, ज्ञानांचं वारंदार आहे. मी तिथल्या मातीतल्या ज्या चळवळीच्या परंपरा ज्या एकतेच्या होत्या, एकतेच्या म्हणणार नाही, त्या सहजीवनाच्या परंपरेच्या होत्या, त्या सहिष्णुतेच्या परंपरा नव्हत्या. नाही सहिष्णुता, आपण मध्यम मार्ग शोधून काढला. आपल्याकडं कोणतंच उत्तर नसेल या व्यवस्थेला टोकायचं, तर आपण कुठली गोष्ट दाखवायची आणि म्हणायचं याला सहिष्णुता. कुठली गोष्ट म्हणायची आणि याला म्हणायची सहिष्णुता. देखो दरगाह में चादर चढा क्या है, कोण आदरणीय कांबळे सर, सहिष्णुता किती बडी आहे. नाही त्याने काहीतरी मागून घेतलं असं कानातलं, मी तुझ्यावर सांगतो. सहिष्णुता काय? मुसलमानांचं आकलन करताना त्याचा गावगाडा, त्याची गाव संस्कृती, त्याचा लोकाचार आपण बघणार आहोत की नाही. काय तुम्ही नाकारणार? मी जे कबीरचा शेका म्हणतो, वारीला येणारीची कबीराची जी परंपरा आहे तिकडून येण्याची, तुम्ही कसं नाकारणार? आणि ती नाकारायला लावण्याच्या पर्यंत पोचलेली जी व्यवस्था आहे ती इतक्या विस्परिंग क्वालिटीजनी आपल्यापर्यंत पोचलेली आहे. आपण कितीही शहाणे असलो तरी एखाद्या गोष्टीला सहजपणे बळी जातो, नकळतपणे दंगा होतो. दंगा, विशाळगडचा दंगा झाला आणि न्यूज पोर्टल्स मध्ये न्यूज येऊ लागल्या, विशाळगडमध्ये दंगल झाली. आम्ही पटकन कॉल केला, दंगल नाही, हल्ला झाला. हल्ला, शिकले लोक आहेत ना, दंगल दोघांनी, हल्ला. आम्ही म्हटलं असं. लगेच त्या न्यूज रिपोर्टरला, त्या लिहिणाऱ्याला काय लक्षात आलं, ते साहिलनं मला मेसेज करून सांगितलंय, साहिल जरा जातीवादीच आहे. पुढचं परसेप्शन तयार होते. मी म्हटलं नाही, बरं दंगल झाली, आपण म्हणूया त्यांच्या भाषेत, पण दंगा झाला, हल्ला झाला तिथं. आणि विशाळगडच्या दर्ग्याचं इकॉनॉमिकल बेसिसवर राजकारण झालेलं आहे, ते विसरून मुस्लिमांच्यावर किती अत्याचार झालं हे सांगण्यासाठी परिषदा भरवल्या गेल्या. बरं, ज्यांच्या घरात दंगा झालाय तिथंच आपण चळवळीची जाऊन बसलो. त्याची पलंग विस्कटलेली आहे, त्याची गाडी मोडलेली आहे, त्याला डोक्याला लागलेलं आहे, आणि आपण त्याला काय सांगतोय, आपण त्याचं प्रबोधन करतोय. आपण त्याचं प्रबोधन करतोय, आपण त्याला सांगतोय. प्रबोधन व्हिक्टीम असणाऱ्या माणसाचं, ज्याने दगड मारले, ज्याने दगड फेकले, त्याच्या गल्ली जाण्याचं धाडस करूया ना. जे मोडून पडलंय, तुमच्या नाशिकाची कविता लय प्रसिद्ध आहे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. कणा नाही सोडा, कणा तर गायब केलाय. आणि तिथं जाऊन आपण सांगतोय की सहिष्णुतेचा आहे, सलोख्याचं आहे, आपलं हे आहे. नाही होणार ना. मी त्या एका स्टेजवर बसलो होतो कोल्हापूरच्या परिषदेला. वाक्य कशी येतात सर, शेवडे सर, आपण नाटकातली माणसं आहोत. वाक्य कशी येतात की एक परिचित नेता तो असा बोलतोय, एक मोठा नेता आहे तो असं सांगतो, कोल्हापुरात मुस्लिम भयंकर पीडित आहेत आणि ते समोर बसलेले आहेत, स्टेजवर एकही मुस्लिम नाही, तो नसावा. हे बोलतायत की त्यांनी दंगल घडवून
निवडणुकीचा नारळ फोडलेला आहे. शब्द बघा, आपण ही परिषद घेऊन सहिष्णुतेचं श्रीफळ वाढवलेलं. समजून घ्या. हे मी रस्त्यावरच्या गल्लीवरच्या लोकांना मी अजमल भाईला नाही सांगू शकत आहे. मला अजमल भाईंचं कौतुक वाटतं. ते दरवेळेला मी 2-4 वेळा त्यांना बघितलं, ते झेंडा घेऊन आहेत तिरंगा. मी म्हटलं काय खंडून घेत नाही. तुमच्या बरोबर नाशिकमध्ये असणाऱ्या म्हणजे कुठल्याही गावात असणाऱ्या एकाही पीडित काम करणाऱ्या माणसाला झेंडा घेऊन रस्त्यावर फिरावं वाटतंय का? तुम्हाला काय वाटतंय? व्हाय यू आर प्रूव्हिंग. नाही करणार आहे बस. कोण करणार? इथला शिडा जर भारतीय असेल तर तितकाच मी हे जोपर्यंत आपण ठासून नाही बोलणार आहोत, त्यामुळे मराठी मुसलमानांचं आकलन हे अनाकलनीय होणार आहे हे नक्की आहे. सहिष्णुता, मी नेहमी विचार करतो की सहिष्णुता काय. माझ्या बायकोनं MA झालेली डबल ग्रॅज्युएट असणारी बाई बुरका घालते अचानक आणि ती जाते. आणि मग मला चळवळीतला कोणतं म्हणतो, उपयोग नाही तुम्ही एवढं बोलून सुद्धा, एवढं लिहिताय राहू तुम्ही आणि तुमची बायको बुरका घालते. म्हटलं काय करू, काय करायला काय हवं? नाही ते बुरका घालणं मागास पद्धत आहे असं ते म्हटलं की नाही, धर्माच्या मैदानात व्यवस्था मला दरवेळेला आणते, तूही आणू नकोस. माझ्या सगळ्या सामाजिक प्रश्नांना धर्माच्या मैदानात आणून मारणं सुरू झालंय. आमच्यापैकी 90% भारतीय मुस्लिम, 90% जवळपास. आणि मी खूप जबाबदारीनं तेन्नूर सर, जावेद पाशा, सरफराज अहमद, काम करणारी जेवढी नव्या जुन्या पिढीतली 10-15 लोक असतील मोजून, नावं सगळ्यांची घेत नाही, मोहम्मद शहाजिंदे, या सगळ्यांचा उल्लेख करून म्हणेल की त्याला गावगाड्यातला मुस्लिम इथल्या चातुर्वर्णाला कुठल्या तरी शब्दात लाथा अडवून सुफींच्या प्रेमाचा संदेश देणाऱ्या मुस्लिम व्यवस्थेत येतो, धर्मात नव्हे. तो धर्म बदलतो पण इथली व्यवस्था आहे तशीच टिकवून ठेवतो. जातीची व्यवस्था आहे, इथल्या गावगाडीची परंपरेची व्यवस्था आहे, तो टिकवून ठेवतो. हा मुस्लिम मी नेहमी चळवळीच्या कार्यकर्त्याकडून, व्यवस्थेकडून, मीडियाकडून, सामाजिक माध्यमांच्याकडून, पुस्तकांच्या माध्यमातून सातत्यानं त्याला जे मैदानात आणून खेचलं जातं ते धर्माच्या मैदानात खेळवलं जातं. आणि आमच्याकडे त्याची उत्तरं नाही आहेत. वी आर नॉट द स्कॉलर्स ऑफ कुराण. आत्ता कुठं बाबासाहेबांची पालखी मुसलमानाच्या खांद्यावर आलेली आहे. आत्ता कुठं शुभ एवढा कळा लागलाय, आणि तुम्ही डायरेक्ट त्याला धर्माच्या मैदानात खेळवता. आपल्याला सहिष्णू किती असते. शिवजयंतीची तारीख सांगा मला. मी 10 मिनिटं जास्त घेणार आहे, 7:30 वाजवणार. चालेल का? शिवजयंतीची तारीख कोणती? 19 फेब्रुवारी ना. आपण सगळे खुश झालो की 19 फेब्रुवारी आपल्या मनासारखी झाली. आता 2 शिवजयंत्या सुरू झाल्या ना आपण तितक्याच ताकदीनं. आणि मुस्लिम मुलं, मला चळवळीतले मित्र मला फोन करून फोटो पाठवतात. मीडियावर आपल्याकडे प्रसिद्ध होतं काय की मुस्लिम मुलांनी सायकल रॅली काढली शिवजयंतीला, दंगा झाला, इतकं भारी. हे बघा मुस्लिमांचं प्रेम, हे सहिष्णुता. तर आपणही समज में आगा की सॉरी आपली हा नाहीये. मी म्हटलं कुठली जयंती? एप्रिलची. मुस्लिम तिथीनुसार असणाऱ्या जयंतीला जाऊन दंगा करतायत आणि चळवळीचे 90% कार्यकर्ते मुस्लिम कसे सहिष्णू आहेत हे मीडियावर पसरवत आहेत. मला सांगा, फेसबुक आणि हे सगळं फिरकावून मारावं तेवढा राग स्वतःला येतो, घेत असतो. समजतं किती वाईट आहे. जी जयंती 19 फेब्रुवारीची आहे तिथं तुम्ही दिसताय, पण माहित नाही ना मुलांना. आता कुठं शिवबा जरा चांगल्या झिरकून बाजूला आमच्याकडे पोचायला लागलाय. आता कुठं बाबासाहेबांच्या संविधानातले आर्टिकल एखादं मुस्लिम बोलायला लागले हो, चांगलं आर्टिकल 5 म्हणजे 25 काय अभिव्यक्ती, ते नंतर मध्ये बरोबर होतो ना माझं, ते घाबरलेलं आहे कोणतं बोलत म्हणून. माझा आवाज किशोरी आमोदकरांच्या गळ्यातला शास्त्रीय बैठकीचा आवाज अजिबात येणार नाही. रस्त्यावरच्या चाबुकाचे पटकारे खाऊन ओरडणाऱ्या बाईचाच तेव्हा माणसाचा आवाज येणार. कारण ती व्यवस्था मला अजून तिथं ठेवते, ते समजून घ्या. तुम्हाला अशा फ्रेम मध्ये बांधून बघू लागला की मी पुन्हा तुम्हाला एक जिन्सी दिसणार आहे, मी एक मुस्लिम दिसणार आहे, असं काय नाही आहे. मी तुकड्या पिफुरलेला आहे. कारण माझी ओळख, मी इथल्या व्यवस्थेला लाताडणारा पहिला माणूस म्हणून मी स्वतःवर गर्व करतो. बुद्धाच्या काळानंतर जर मी कुणाला लाताडला असेल तर वर्ण व्यवस्थेला लाताडणारा,
सुफींच्या गाण्यामधून तल्लीन होऊन जाणारा, अमीर खुसरोची पहिली भारताला दिलेली गझल गाणारा, म्हणून मी मिरवतो, ही ओळख संपते आणि मग मी तयार काय होतो, मी मुसलमान होतो. मग मी दुसरी ओळख होते माझी हिंदुस्थानी मुस्लिम, हिंदुस्थानी म्युझिक सारखं. तिसरी ओळख होते मी मराठी मुसलमान. नंतर माझी ओळख होते मी कोल्हापुरी आहे. माझे एवढे तुकडे आहे. मला एकाच लाईनीत जर तुम्ही पुरणार असाल तर तुम्ही म्हणजे आपण सगळे, तर पुन्हा आपण व्यवस्थेचा चष्मा नकळत वापरतोय किंवा लेन्स व्यवस्था नकळत आपल्या डोक्यात डोळ्यात घालते, याचं भान आपल्याला राहायला पाहिजे. माझ्या बायकोनं बुरका घातला किस्सा अपूर्ण राहिला. आपल्याकडे मीडियावर फोटो येतात त्या बुरख्याचा विषय सांगून की एक शिवबांचा कृष्णाचा असं काहीतरी असतो आणि आता ना आपण त्याला खाली लगेच कमेंट लिहितो, वी आर सो रिअलिस्टिक अँड अवेलेबल पर्सन टू रिप्लाय. आपल्याला रिप्लाय द्यायला नाही, आपण पटकन देतो. भारत असाच आहे, भारताची सैनिकता ती असते खेडेगावात. ते फोटो असतो कुठल्या तरी खेडेगावात आणि आपण म्हणतो भारताची सहिष्णुता आहे. मग मला प्रश्न पडतो की सहिष्णुता अशी झाली तर माझ्याकडे येणारा माझा पाटील मित्र आहे, गौंडी आडनावाचा मित्र आहे, वेगवेगळ्या समाजाचा मित्र आहे, त्याच्या मुलाला एकदा टिपूचा वेश धारण केला लावला. कल्पना करूया, कॅशिटी प्राईम गोष्ट आहे, कॅशिटी प्राईम गोष्ट आहे. आता आपण किती काम केलं पाहिजे. सहिष्णुता एकतर्फी असू शकते. मी म्हटलं ना काय खंडून, मी सहिष्णुता खंडून कशी घेणार. माझ्या बरोबर असणाऱ्या एखाद्या मित्रानं ती घ्यायला पाहिजे ना. अजून एक असतं, स्कूटरवर मी बसतोय आणि पाठीमाग काहीतरी मूर्ती घेऊन माझा मित्र किंवा माझ्या इथं हिरवा गमछा आहे त्याच्यामध्ये उलट दिसू दे ना एकदा जाळीदार टोपी घातलाय आणि जेवण तो माझ्याकडे असता यायला लागलाय, हा नाही दिसत आहे. माझ्या सगळ्या दुकानांची नावं आता महाराष्ट्रात कुठं एकसारखं आहे. मुस्लिम सगळ्या गाडे केले, चिकन 65, अंडा ची दुकानं, हे जे काही जितके नीच म्हणजे ज्याला आपण सामाजिक अवस्थेमध्ये खालची कामं म्हणतो, त्यामध्ये बघा त्यांच्या दुकानांची नावं, जय हिंद स्टोर्स, भारत माता सायकल मार्ट. तो मुस्लिम नावं ठेवतच नाही. सांगली, विटा, रेणावी या पट्ट्यामध्ये, या मधल्या पट्ट्यामध्ये, तासगाव, मानदेश या पट्ट्यामध्ये अशी कितीतरी लोक आहेत. तर डिलीट केलं पाहिजे. असे कितीतरी लोक आहेत, आपल्याला बीप टाकता येत नाही, पण असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी आपली खरी आडनावं बदलून आपापले व्यवसाय कितीतरी वर्ष सुरू ठेवलेले आहेत. चांगले व्यवसाय आहेत. काही गोष्टी नाही सांगू शकत. लोक म्हणतात की, मी म्हटलं ना की पोस्टर सुद्धा द्यायला भीती वाटते. कारण मी जे मगाशी म्हटलं की जी बहुत चाहता आहे की सद्गुण, खूप साध्या गोष्टींनी बांधून ठेवलंय मुसलमानाला. माझं पोरग 5 वाजता शाळा सुटल्यानंतर, माझं इन द सेन्स माझ्या भागातलं, आता इथलं वाचतो मला माहित नाही, तो रिकाम्या ग्राउंड मध्ये खेळायला जाणं 4 मित्रांसोबत, याची तो परत येईपर्यंत मला भीती वाटते. तू म्हणाला असं काही नाही, आमच्या नाही वाटणार ना. का नाही वाटणार. मला भीती वाटते यासाठी की माझ्या मुलाचे 4 मुलांची जर बॅट बॉल खेळण्यावरून, चेंडूपरी किंवा क्रिकेट खेळण्यावरून भांडण वाद जरी झालं मित्रांचं, तरी 3 इतर पालक माझ्याकडे येतात. मुस्लिम असेच असतात बघा. हे पहिलं डायलॉग असतो. माझा मुलगा मार खाणार याच्यावर माझं पालक म्हणून ते काय करायचं असेल, पण त्याच्याही पलीकडं तो धर्म, तो धागा जातीशी धर्माशी जोडला जातोय, याचं दुःख नाही. ही किती बाबतीत आहे. आणि हे पोचलंय कुठं की ज्यांना 2010-12 नंतरच काय मिळालेलं आहे, स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्याची पहाट या बाबाच्या यानेच झालेली आहे अशी समजून घेणारी जी पिढी आहे ना, त्याच्या डोक्यात मुस्लिमांचा द्वेष पसरलेला आहे. ज्या पिढीला आपण पॉलिश करू शकत नाही, जी आता KG सोडून 5वी-7वी पर्यंत आहे किंवा जी आता कॉलेजेसमध्ये शिकते. तुम्ही आम्ही बोलू शकतो, तुम्ही मला बोलू शकता साहिल हे चुकलं, तुम्ही मला विचारू शकता, मी सांगू शकतो हे माहित नव्हतं, पण आपण मुलांशी काय काम करणार होते असा प्रश्न आहे. 24 तास रीलसाठी विंग बसलेले. एक कुठला भाग सांगावा. साहित्य, संस्कृती आणि या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मी बरोबर मुक्तिबोधांची पुस्तक वाचत होतो. मुक्तिबोधांचं मी 2 मुक्तिबोधांच्या बद्दल बोलत नाही, कारण तुम्ही लगेच शोधा. पण एक मुक्तिबोध कोण आहेत तुम्ही समजून घ्या. तर मुक्तिबोधांचं पुस्तक वाचत होतो. 15 पानं वाचली. त्या पुस्तकाचं वर्णन होतं की मी ट्रेन मधून चाललोय, रेल्वेतून चाललोय, रिझर्वेशन आहे, कुत्रा आहे, सुलतान आहे त्याचं नाव, तो भारी आहे, तो भारी आहे. मला भारी वाटू लागलं एवढं दीर्घ डिटेलिंग करणं जनरल लोकांचं. आणि उतरल्यावर म्हणतात माझा टिपू कुठं गेला मला काय ना. कुत्र्याचं नाव.
86-80 दरम्यान हे आत्ता नाहीये एकदम सडनली आलेलं पीक. मला फक्त दरवेळेला हेच विचारायचं आहे की नेमकं गेलो कुठं. मराठी मुसलमानांच्या आक्रमणाची गोष्ट करताना ज्याची ज्याची भाषा दखनी मराठी, ज्याचा ज्याचा नामा तुका इथल्या पसायदानाशी या विश्वबंधुत्वाशी संबंध आहे, जो इथल्या पीर फकीर सुफी परंपरेशी आपलं नातं सांगतो, जो इथल्या गावगाड्याच्या गावव्यवहाराच्या लोकाचाराच्या सगळ्या जाती धर्मासोबत मायेनं आणि सहजीवनानं राहिलेला आहे. आता आपल्याकडं त्याला आपण मराठी मुसलमान म्हणू. एवढं साधं आकलन जर आपण करून घेऊ, माझे मंगळसूत्र घालायची, जोडवी घालायची, डोरलं असायचं, नऊवारी असायची, सगळं असायचं ना, की अचानक काय झालं? चळवळीच्या नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना काय झालं आणि शाळेतल्या तरुण पोरांना काय झालं विचार आहे. प्रबोधनाच्या कुठल्या वाटा आपण शॉर्टकट केला का काही? म्हणून इथल्या बेन्नूर सरांच्या या सगळ्या ठिकाणामध्ये म्हणजे मी जितकी पुस्तकं वाचली त्यामध्ये बेन्नूर सरांनी खूप सांख्यिकी समाजशास्त्रीय मांडणी या पुस्तकांच्या बद्दल सातत्यानं मुस्लिम एक जिन्सी कसा नाही या एका प्रश्नावर केलेली आहे आणि ती खूप तगडी मजबूत मांडणी, ती अभ्यासू मांडणी. पण नंतर मग बेन्नूर सरांना जेव्हा शोधायला फिरायला लागलो वाचनाच्या दृष्टीनं, कुठल्याही चळवळीत मी नेहमी म्हणतो की मी नेहमी चळवळीत लास्ट वेंचर करतो. मी कधीही जात नाही, मी पाठीमाग वस्तू ऐकतो आणि नेमका त्या 1 तासातून लक्षात येतं. मग लोक म्हणतात की तू निगेटिव्ह होतोय. काळ अख्खा निगेटिव्ह म्हणून माझ्या विरोधात आहे, मी अजून एवढा निगेटिव्ह झालो की काय उरणार आहे. पण मला ते बघायला हवं आता पाहतो. अख्खा काळ माझ्या विरोधात उभा आहे. मी साधं तुम्ही जाऊन मी इथल्या एखाद्या माणसाला गाडी आता तुमच्याकडे खोदकाम सुरू आहे, मी एखाद्याला धडकलो ना तर तुम्हाला शिवी देऊन बाजूला होईल किंवा भांडणं होतील असं होणार नाहीये. मी धडकण्याची सुद्धा अपघातानं धडकण्याची सुद्धा मला परवानगीची व्यवस्था देत नाही. कारण तू जर नामधारी टिळाधारी काहीतरी असेल तर तू माझी जात धर्म काय आणि त्याला तू इव्हेंट संधी मिळेल आणि त्या संधीचं तो काय केलं क्रूरपणे. ही जमात आता हिंसकतेवर आलेली आहे. आणि मग एकदा समजा चळवळीतल्या मोठ्या कॉलनी अपार्टमेंट मध्ये राहणारा 20-20 वर्ष काम करणारा माणूस आपल्या दारावरती काय लावून राम मंदिरचं पोस्टर लावून जर मला प्रबोधन करायला येत असेल तर ते मला बिलकुल आताच्या काळात तरी मान्य नाही. ते समजून घ्या मुसलमानांचं दुःख. दरवेळेला का असं व्हायचंय? सहिष्णुता एकतर्फी असणार नाही आणि ती जेव्हा जेव्हा असेल, मला वाटायचं आम्ही भारतीय, मग ह्याला का वाटत नाही, मलाच का वाटतं दरवेळेला? म्हणजे मी काय प्रूव्ह करू पाहतोय? म्हणजे मी एका कवितेत लिहितो, थोडस अश्लीलतेच्या पलीकडे जाईल. म्हणजे आपल्याकडे असं म्हणतं की याला सेन्सॉर करा. मी म्हणतो की मी कोल्हापुरी भाषेत लिहिलं, चड्डी घेताना सुद्धा काळ्या रंगालाच पसंती दिली, तरी हिरवे पण चिकटण्याची एकही संधी साल्यांनी सोडली नाही. म्हणजे मला मारताना जरी कोणी कपडे पाडले तरी माझ्या हिरव्या रंगाचं. चाळीसांची गोष्ट आहे, 15 ऑगस्टला कार्यक्रम आहे. दीक्षित सरांनी जसा काय कुर्ता घातलेला आहे तसा घालून बसतोय मी कार्यक्रमाला. मी चांगला अनाउन्सर आहे. देशभक्तीपर कार्यक्रम सुरू आहे, विंगेत आहे आम्ही, पडदा पडलेला आहे, आर्टिस्ट येत आहे. 10 वर्ष काम करतोय आम्ही आर्टिस्ट लोक एकत्र. तब्बल जे आहे, सतार आहे, सगळे बसलेले आहेत. आणि मी काही डोक्यात विचार नाही, मी धब्बा कुर्ता हिरवा घातलेला आहे आणि आय वॉज देअर. मी माझा माईक चेक करतोय आणि कुणीतरी येऊन सांगतोय की सगळ्यांनी कसे छान धब्बे घातले. साईला त्यांचा धब्बा घातलाय, काल त्यांचा काय झालेला आहे, स्वातंत्र्य झालेला आहे. साईची 14 वर्षात केलेले 1,500-3,000 कार्यक्रम, लता दिदीच्या पुढे आशा भोसलेला वाहिलेली श्रद्धांजली, भट नावाच्या माणसाची केलेली भटकंती, सगळं खड्ड्यात ते एका वाक्यानं जातं आणि मग लक्षात येतं मी कोण, आम्ही भारतीय, आम्ही धुरळ, की आम्ही 7 आंधळ्यांनी टिकून काढलेला हत्ती. मी त्याचं प्रबोधन काय करणार? थोडं स्वच्छ पुसून जेव्हा आपण घेतो ना आणि हे आपण नकारतोय, जे मुस्लिम हे नकारतायत ना, ते अजून धर्माची गोष्ट करतायत. बाद में देखेंगे ना वो अपने बीच में क्या है. अस्मिता, तुमच्या इथल्या मुस्लिमांच्या अस्मितेला थोडी कोणी किंमत आहे? मी काय म्हणतो बघा, द आयडेंटिटी महाराष्ट्र सर, आयडेंटिटीला महत्व नाही, तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. हे जोपर्यंत आपल्याला सगळ्यांना समजत नाही, कारण खूप दाराशी आलेलं आहे, खूप दाराशी आलेलं आहे. खूप मी भीती म्हणून सांगत नाहीये. मी जसं म्हणालो की मी पुस्तकं नाही वाचलोय किंवा पुस्तकच वाचून नाही आलेलो आहे. मी गेल्या आता 17 जुलैला केशवराव गोरे ट्रस्टला, येत्या 17 जुलैला माझं पुस्तक प्रकाशित होत आहे, सहिष्णुता खरी की उपरी. मी 1 वर्षभर महाराष्ट्रातल्या, आपण त्या संदर्भात बोललो, महाराष्ट्रातल्या सगळ्या गावगाड्या गल्ल्यांच्या मध्ये फिरण्याचा प्रयत्न केला, मुंबई पुणे.
आणि तिथल्या मुसलमानांना नेमकं काय वाटतंय? कुठल्या मुसलमानांना? जे मुसलमान कुठल्याही चळवळीत नाही, कुठल्याही गट गटात नाही, जे रस्त्यावर काम करतात, खड्डा खोदण्यापासून पान शॉप मध्ये काम करतात, अशा मुसलमानांना जाऊन विचारलंय की भाई आम्ही चाय का निघली, मी मराठीत बोलायचो, मी कधी मयूर कांबळे व्हायचो, मी कधी कौस्तुभ व्हायचो, हे सगळं होऊन एकेकांना भेटत काही नाही, रॅन्डम मुलाखती घेतलेल्या. त्याचा म्हटलं सामाजिक नियमाच्या तुम्हाला वाटलं की यांना भेटूया. मला कुठं तर कळतंय आमच्याकडे बहिष्कार टाकलेला आहे. मला कुठं तर कळतंय की आमच्या इथं कव्वाली संध्याकाळी व्हायची. आता कव्वाली होणं चांगलं की वाईट ते नंतर बघूया ना, पण कव्वाली उर्सामध्ये होणारी कव्वाली संध्याकाळी होते, पण कव्वाली दुपारी सुरू केली एका मोठ्या गावामध्ये. गावांची नावं बदलण्याचं काम तेव्हापासून सुरू आहे. आपण आता उठलो म्हणजे आमच्याकडे नरसोबाची वाडी, नरसिंहवाडी, ईश्वरपूर आत्ता झालं इस्लामपूरचं. किती काय काय होणार आहे? गावांची नावं, गल्ल्यांची नावं, वस्त्यांची नावं, शहरांची नावं, इतकंच काय. मी जसं म्हणालो मुस्लिमांनी स्वतःची नावं बदललेली आहेत. अजून काय बदलायचं? अजून एक मुद्दा आहे रिव्हर्स इंजिनिअरिंग. कुणीतरी म्हटलं आपणच दल काढूया, माता रक्षक दल. मुसलमानांनी तुफान लोकप्रियता मिळवली. मला सगळे येऊन सांगायला लागले काय गेम खेळतात माहितीये मुसलमान, हुशार आहे. म्हटलं काय हे बघ कसलं आहे. मी म्हटलं नाही, हे रिव्हर्स इंजिनिअरिंग अतिशय मूर्खपणाचं साबित होणार आहे, कारण त्यांना तुम्हाला हेच म्हणायला लावायचं आहे. तुम्ही कसंही म्हणा, कसंही म्हणा ना, ते तुम्हाला तेच म्हणायला लावायचं आहे. हे धोकादायक आहे. आणि हा धोका, माझं रडणं इतकं आहे की हा धोका अजमलबाई तुमच्या अपार्टमेंटमध्ये येणार नाही. हा धोका, मी इथं फिरताना एक इमारत मी तुम्हाला विचारलो शायद मदिना चौक की बॉम्बे नाका परिसरामध्ये एक इमारत आहे, तिथं गाडी पंक्चर असं गाड्यांचे सगळं लागलेलं आहे. एक जुनी इमारत आहे, त्याच्या बाजूला 2 नवीन इमारती डेव्हलप झालेल्या आहेत. मी म्हटलं ही मुसलमानांची आहे. होय म्हणाले. अवस्था रस्त्यावर राहणाऱ्या मुसलमानांची अशी अवस्था होणार आहे. आणि तो 90% रस्त्यावरचा 1-3% उच्चवर्णीय मुसलमान किंवा ज्याला डेव्हलप्ड मुसलमान आहे. बाकी प्रत्येक गावातल्या लोकसंख्येमध्ये इथली 1.5-2 लाख जर लोकसंख्या असेल तर 1.5 लाखहून अधिक मुस्लिम हा खालच्या वर्गातला आहे, रस्त्यावरच्या जमातीतला आहे. कुठेही जा येत आहे. आणि मग त्याला हे कळत नाही. म्हणजे मुसलमानांच्या विषयात उरलेल्या झालेल्या प्रबोधनाच्या चळवळी त्या बौद्धिक विश्वातच वावरत राहिल्या, ती रस्त्यापर्यंत कधीच त्या ताकदीनं पोहोचलेल्या नाहीत. आणि मग मुसलमानांना असं सांगावं लागलं की बाबा रे, आणि ते डायरेक्ट कुठं जातात, आपण सगळे प्रबोधन करायला जातो व्हिक्टीम असणाऱ्यांच्या गल्लीत. आणि मग व्हिक्टीम असणाऱ्यांच्या गल्लीत आता 10वी-12वी झालेलं मुलगा म्हणतंय रील शिकून आलेलं की प्रबोधन काय ते ठीक नको नाही, प्रबोधन नको, चिकित्सा हवं. प्रबोधन नको, कारण ती चिकित्सा करताना तुम्हाला घर मी येईन किंवा हे ते असंच का दिसतंय, ते नंतर ना, माझं घर शाबीत राहू दे, नंतर बोलूया. ती तिथं पाहिजे का इथं, माझी बायको बुरका घालते की नाही हे नंतर बघूया, पण ती जिवंत तरी जगू दे आधी, तिचं बघूया ना, तिच्या हातावरच्या पोटाचं. आपण हा स्टँड घेणार आहोत की नाही, म्हणजे सगळ्यांनीच आपण रस्त्यावर उतरणार आहोत की नाही. नाहीतर अजून आपण उन्हाळा वाढला की चिमणींना पाणी घाला आपल्या टेरेसवर, असं आपण किती त्याच्यावर चळवळी येत आपल्याकडं. म्हणजे मी त्यांना हे अनादर नाही, या चळवळीचा आदर आहे. पण मला प्रश्न पडतो, चिमण्या मरत नसताना तुम्ही पाणी घालायच्या चळवळी मोठ्या इव्हेंट सारख्या करता आणि माणसं बॉम्ब लिंचिंग मध्ये मरतच चाले होत. तुम्ही एकदा सुद्धा बोलत नाही की अखला गेला, बैलू गेला, आसिफा गेली नाही. मग चिमण्या मेल्या तरी चालतील, जिवंत माणसं मरतायत. त्याचं दुखणं जर तुम्हाला वाटत नसेल तर मग काहीतरी बिघडलंय, बेसिक गणलंय. हे बेसिक गंडवण्याचं काम व्यवस्था करते. आणि अशा सगळ्या ज्या प्रबोधनाला येणाऱ्या लोक आहेत ते एक तर व्यवस्था वाहक किंवा व्यवस्था शरण होण्याच्या पात्रतेच्या जवळ जात आहेत की काय, अशी शंका नव्यानं काम करणाऱ्या माझ्यासारख्या मुस्लिम समाजातल्या एका साध्या माणसाला आहे. हा आरोप नाहीये, हे समजून घ्या. ह्या शंका आहेत ज्याला आत्ता कळायला लागली. आणि मग इथून त्याची धडपड आहे की माझा आवाज समजला पाहिजे, माझा आवाज कुणाला कळायला पाहिजे. तुम्ही स्त्रियांच्याच काम करता. मी म्हणतो बिल्किसच्या डोळ्यातला अश्रू स्त्रीवादाचा अश्रू नाही, नजीबच्या डोळ्यातल्या आईचा अश्रू स्त्रीवादाचा अश्रू नाही. कुठे आहे? जिथं इव्हेंट मिळतो आसिफावर बोललो आपण, संपलं. पुढं काय? मी टीका नाही करत आहे. मला प्रश्न पडतात माझ्या बायकोचं, म्हणजे माझ्या गल्लीतल्या महिला ज्या शेतावर काम करतात त्यांचे प्रश्न नाही आले, हे बघितलं पाहिजे. आमच्याकडे एक चळवळ आहे, म्हणजे मला नेहमी येते वाटतं, हलाला तलाक, काय ते हिजाब, मॉब लिंचिंग, लव जिहाद,
लवजिहाद RTI आपल्याकडे किती आहेत, म्हणजे प्रेमावर काम करणाऱ्या संस्था आहेत आपल्याकडे. कविता किती लाखो करोडांनी पाऊस पडतायत हा नसला तरी. म्हणजे प्रेम काय म्हणतात, प्रेम कुणावरही करावं. अरे इथं मुस्लिम नाव लावलं की मारतात, प्रेम कुठलं करणार ते आपण, म्हणजे सगळेच. मग आपण म्हणजे दाभोळकरांच्या स्मृतीच्या निमित्तानं 150वं व्याख्यान आहे, आणि दाभोळकरांनी 2 रिझनसाठी आपल्या आयुष्याचं जे शहीदत्व पत्करलं म्हणेन मी आता, की ते 2 कारणं होती. एक विवेकवाद होता आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन. मी म्हणतो साधं की मुस्लिमांची लोकसंख्या इतकी आहे, मग विवेकवादानं आपल्या कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे ना, आपलं पण परसेप्शन तेच. मला वाटतं की मुस्लिमांच्या बद्दल जे काही भ्रम आहेत ते मी सगळे सांगायला पाहिजे असं नाही. जे कोणते भ्रम आहेत ते भ्रम विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकदा तपासले की त्यातलं सत्यता आणि असत्यता आपल्याला सपशेल स्पष्ट दिसते. मी जसं म्हणालो की या सगळ्या बोलण्यामध्ये 2 गोष्टी माझ्या ज्या महत्वाच्या बोलाव्याशा वाटतात. मी कुठलाही असा तज्ञ पुन्हा सांगतोय वक्ता नाही. मला वाटतं की याच पद्धतीनं मुस्लिम समूहाचा आवाज समजत्या जाणत्या कार्यकर्त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवलाच गेला पाहिजे. यात एखादी चूक असेल तर ती तुम्ही मोठे म्हणून सांगू शकता, परंतु ही अवस्था खरी आहे. मी तुम्हाला सांगतो, गेल्या 10 वर्षामध्ये जेवढ्या लिंचिंग तर खूप नॉर्मलाइज झालं. साधं गल्लीच्या कोपऱ्यावर ऍक्सिडेंट झाला आणि एक अपघात झाला की पूर्वी मानवता असायची ना, चला कोण पाणी घेऊन यायचं, कोण डॉक्टरला फोन करायला. 4 जण मानवतेच्या एनर्जेटिक उत्साहाने उठतात असे, आणि पुढच्या 4थ्या पायरीवर दोघं थांबतात, कारण ऍक्सिडेंट पुण्यात झालेला आहे, रप्याचा झालेला आहे. दोघांची पावलं थांबली. 3रा म्हणतो की अशीच असतात, की गाडी जोरानं चालवतात. परसेप्शन. 4था म्हणतो काय का असणार, त्याला दवाखान्यात पाठवूया. 5वा म्हणतो यांच्याकडे पैसे नसतात, यांच्या दवाखान्याचं काय करायचं. कुणाला धडकलाय ते बघ, कुणाला ठोकर दिलेली आहे ते बघ, कुणाला ठोकर दिलेली आहे त्याला समोरच्यानं, जर तो गावातला वजनदार आणि तो मुस्लिम नसेल, काही असेल, तर त्याच्या बाजूने गेलेले 4 जण होतात आणि हा तळमळत पडतो. हे नॉर्मलाइज आहे माणूस मरण्याचं. आपण उघड्या डोळ्यांनी बघितलेलं नाही. आपण हे उघड्या डोळ्यांनी बघितलेलं नाही. अहो फुंक नका ते काय झालं ना, किती फुंकणं जिहाद झालं, फुंकणं झालं, लँड जिहाद झालं, लव जिहाद झालं, कसले जिहाद काढले. कधी करणार आपण, हे कधी सांगणार आपण. मी तर नेहमी म्हणतो मुसलमानांना, हे माझा आवडता शब्द आहे आणि मला तो टॅग मिळवायला वाईट जरी वाटलं तरी तो मी मिळवतो. सेक्युलर परीक्षेचा 12माही विद्यार्थी कोण असेल तर तो मुसलमान आहे. हे समजून घ्या. सेक्युलरिटीचा 12माही विद्यार्थी मी आहे. 24 तास मला प्रूव्ह करावं लागतं. मी साध्या हॉटेल किंवा माणसाची मी एसटीत बोलू शकत नाही जास्त. मी असं बोलू शकत नाही 4 लोकांच्या मध्ये, हा बोलो क्या कर रहे हो अस्सलाम वालेकुम. माझा समोरचा बोलू शकतो जय श्रीराम, बोला काय चाललंय. मी नाही बोलू शकत आहे. वाय तुम्ही म्हणाल असं कुठं वातावरण आहे, फिरा उतरा रस्त्यावर, आहे वातावरण. मी नाही बोलू शकत यावर. मी जाळीदार टोपी घालून नाही बसू शकत. मी किती नमाज आहे नंतर चिकित्सा करू. मी पठाणी आत्ता घालून, मी पूर्वी गावातले सगळे पाटील पण देशमुख पण आमची पठाणी घालायचो. पठाणी हा ती गाडी सुद्धा त्या बोर्डमॅन काहीतरी गाडी आहे मोठी अशी, ती गाडी सुद्धा मुसलमानांच्या जिहादामध्ये आली. आपण नाही बोलणार का याच्यावर, की हे आकलन करणार नाही का मुसलमानांचं. आणि जर तुम्ही चला चळवळीशी, गटातटाशी, विचारधारेशी जोडून घेत असाल तर त्याच्या मनातलं एकदा ओमिटिंग करू द्या ना, त्याला बोलू द्या ना, एकदा त्याला रडू द्या, त्याला शिव्या द्या ना नंतर सेपरेट मध्ये. तुम्ही म्हणजे आपण सगळे प्रबोधनाच्या नावाखाली त्याची इतकी चिकित्सा करतो, आधीच मेलेला रुग्ण, आणि त्याच्या कमतर 1000 रुपया जर टोचत असेल ते बिचारा जगेल कशासाठी. त्याचा झुरळ करायला जो पहिला सांगितलाय तो तुग्र, ते ऍपल टाकण्याची पण ताकद नाही. तो दबून व्यवस्थेकडून पण सडवला गेलेला आहे आणि सगळ्यांच्याकडून सडवला गेलेला आहे. या सगळ्यांच्यावर उत्तर एक चांगलं होतं. ज्या चळवळी पटेल सर गेले, आता पटेल सरांची जी बोललो होतो की ओबीसी मुस्लिमांची जी चळवळ होती ती खूप चांगलं उत्तर होती गावगाड्यामध्ये. तर ओबीसीच्या चळवळीनं मुसलमानांच्या जाती शाबीत ठेवलेल्या होत्या. सलीम सुतार जात आहे, बारगी जात आहे, शिकलगार जात आहे, अत्तार आहे, मण्यार आहे, ती जात शाबीत ठेवलेली होती ओबीसीच्या संघटनेच्या माध्यमातून. ती या काळाला खूप चांगलं उत्तर होतं. तर सुतार सगळ्या सुताराच्या जातीत द्यायचा.
ही हळूहळू चळवळ संपवली, ही हळूहळू व्यवस्था संपवली, तो डिस्कोर्स मधून तो दिस करण्यात आला आणि मुस्लिम कसा एक आहे हे रुजवण्यात आलं. म्हणून या विषयाची गरज पडते की मुस्लिम धर्म म्हणून त्याच्या प्रार्थना इबादत या निमित्तानं तो एक आहे, एकसारखा आहे, समान आहे. पण त्याच्या सगळ्या प्रथा, त्याच्या परंपरा, त्याचं खाणं, त्याचं वागणं, त्याची बोलीभाषा, त्याचं जगणं, त्याची गाणी. माझ्या मते ओवीमध्ये खूप चांगली ओवी आहे. आपण ओव्या सांगताना आपल्याच ओव्या सांगतो. मुसलमानांनी काही एवढ्या वर्षी काही केलंच नाही काय, मला असा प्रश्न पडाय, केलंच नाही काय. आपण सुफी संतांची गाणी म्हणतो. मुसलमानांनी एकदा तरी जातं फिरवलं असेल ना, एक तरी ओवी बाई काय त्या बाईला ओव्यांचं पण घेऊन आली नव्हती. आपल्याकडे सगळी संकलन झाली. मग मी कुणाच तरी ऐकलं आणि मग त्यात एक ओवी सापडली चांगली की मानियला भाऊ जातीचा मुसलमान, मानियला भाऊ जातीचा मुसलमान. चांगली आहे. मला तर वाटतं की या सगळ्या व्याख्यानापेक्षा म्हणजे बाबासाहेब वामनदादांच्या बद्दल जे नेहमी बोलायचे, वामनदादा लोकशाहीर, वामनदादाचे गाणे, नाशिककरांना वामनदादा माहित आहे असं गृहीत करतो. त्रास होतो मग नाही त्रास होतो की माणसा इथे मी तुझे गीत गावे, तुझे गीत वागे. वामनदादा बाबासाहेब म्हणायची व्याख्यानापेक्षा ते बरं आहे. मला त्या दोन ओळी मुसलमानांच्या आक्रमणाविषयी आजच्या काळात खूप समर्पक वाटतात की मानियाला भाऊ जातीचा मुसलमान. बघा किती आहे. आता तरी काल परवापर्यंत एक अशी बातमी होती की भाऊ मानण्याच्या पण लायकीचे नाहीत. मीडियावर आहे बघा. मानियाला भाऊ जातीचा मुसलमान, सख्या भावाच्या परिसर त्याचं मोठं गैमान. हो. आणि हे उत्तर देणारी मराठीतली कोणतरी भाकरी बाई असेल, आई असेल, माऊली असेल, या बाईच्या पोटच्या पोळ्यातला जर कोण असेल तर तो मी आहे, तो माझा आकलनाचा भाग आहे, तो मी मराठी मुसलमान आहे हे आधी मला सांगायला. त्यामुळं मला वाटतं की खूप काही नोट्स आणि खूप काही टिपणं करत करत मला काहीच यातलं बोलणं आलं नाही. तर शेवटच्या 2 मुद्द्यांना मी घेतो. मी जसं म्हणालो की मला उपाय आणि पर्याय देण्याची वय आणि अभ्यासू स्थिती नाही. पण मला जे नेहमी फिरताना जाणवतं की ओबीसीची चळवळ सगळ्या चळवळीच्या प्लॅटफॉर्मवरून एकदा मला ओरडून सांगायला पाहिजे की ओबीसीच्या चळवळीमध्ये मुसलमानांच्या जाती परंपरेची जी व्यवस्था होती, गावगाड्यापुरता मर्यादित, तिथं आपण बोलत राहिलं पाहिजे. मुस्लिम सगळीकडे एक आहे. तो पुढच्या द्वेषमूलक स्थितीमध्ये आत्ताचा द्वेष एवढा घातक आहे, तो क्रूर आणि हिंसक आहे, त्याची भीती. आपण सगळं आरामशीर बघत आलो, पण आता ते क्रूरतेच्या पातळीवर आहे, ते हिंसकतेच्या पातळीवर आहे, ते समोरच्याला जिवे मारण्याच्या किंवा जिवे संपवण्याच्या नादातला आहे. आणि याची भीती जास्त आजच्या काळात वाटते. शाळांच्या मध्ये जा, एसटी स्टँड परिसरात जा, स्टेशन्सला जा. मी जसं म्हणतो ना, मी सगळीकडे संशयित आरोपी आहे या व्यवस्थेने केलेला. मी सगळीकडे काही न करता संशयित आरोपीच आहे. मी इथला शंभू, मी इथला अफजल खान, मी इथला शाहिस्ते खान, मीच इथला जो काही विलन आहे ना तो मी. म्हणजे मला एंट्रन्स, आपल्याकडे नीटचा तर घोटाळा आहेच आहे, पण आपल्याकडे एंट्रन्स आमच्या घोटाळा नाही आहे. तो नीटपणे ठेवलेला आहे की 24 तास यू हॅव टू अटेंड युअर पेपर. तुला इथं जायचं ना, तू यू शुड डन, हे केलं पाहिजे. हे प्रूफ मागणारी जी आणि व्यवस्था मागत नाहीये सर. हे दुकानदार मागतो, हे रस्त्यावरचा मागतो. 3 उदाहरण देतो. मला एकदा आमच्याकडे 19ला महापूर आला आणि मोठा पूर आला आणि घरं पडली. मला एका मोठ्या मी नाही म्हणणार सॉरी, एका मोठ्या वैचारिक विचारवंतांनी मला म्हणजे समजा आपण तुमचं नाव होतं, महिलांचं नाव होतं, श्यामला मॅमनी सांगितलं तसं की यांच्या थ्रू अरे साहिलचं घर पडलेलं आहे आणि आपल्याला पटकन काय करता येईल. ते म्हणले की साहिलला भेटायला तेवढं सांग, त्याची कविता मला आवडलेली आहे आणि मी 50,000 रुपयाची रक्कम त्याला बाय चेक पाठवतो. 10 मिनिटाच्या बोलल्यावर 50,000 रुपये किती आहे. म्हणजे मी तर व्यवस्थेच्या स्तुतीचे कार्यक्रम केलेले 10,000 रुपये मानतो, 50 व्यवस्था पण देत नाही, आपला मित्र देतोय. आणि मग मी घेतलं, 6 महिने झाले, घर तयार झालं 8 महिन्यानंतर. आणि मग माझे मित्र म्हणजे हे मध्यस्थी आहेत ना, यांच्या थ्रू झालेला आहे. तर हे मला फोन करतायत की साहिल वाईट गोष्ट आहे, ते पैसे परत मागतायत 50. मी म्हटलं व्याजासकट देईन, पण उसकी वजह बताओ, रिझन सांगा. तर ते म्हणाले की त्यांच्यात गप्पा अशा झाल्या आणि मला ते वाईट वाटलं. तुम्हाला ते वाईट वाटलं की मुसलमान आहे साहिल कबीर, माझं आडनाव साहिल शेख आहे, एका मुस्लिम कवीचीच कविता आहे थोडी करता.
की दोष केवळ एक आहे, नाव साहिल शेख आहे. साहिल शेखच्या ऐवजी म्हणजे साहिल कबीर म्हणून त्यांनी दिलेलं होतं, पण त्यांनी नंतर लक्षात आलं की साहिल शेखला दिलेलं आहे. साहिल शेखला दिलं की उद्या हा दहशतवादी वगैरे कारवायात असेल तर आपलं नाव जोडलं जाऊ नये म्हणून आपल्याला ते द्यावं. मी व्याजासकट परत दिले. मला सांगा अशा वेळेला मी सहिष्णुतेला कुठल्या नजरेनं बघणार, मी कुठल्या प्रबोधनाला कसा घेणार? दुसरं, 25 वर्ष एका गावात सरपंच असणाऱ्या, म्हणतोय गावगाड्यात 25 वर्ष सरपंच असणाऱ्या, 25 वर्ष सरपंच असणाऱ्या सगळ्या गाव जाती व्यवस्थेमध्ये, सगळ्या व्यवहारामध्ये त्यांची सगळी अर्धा मटणाची दुकानं त्यांचीच आहेत. वेगवेगळ्या चौकामध्ये, हायवेला. गावानं ठरवलं, सरपंचाला सांगितलं की शनिवार रविवारी आपण काही नाही मटण. सरपंचानं ऐकलं, आपले गावगाडी बंद केले. सरपंचाचं पोरगं मोठं पुण्या मुंबईत शिकलं. सरपंचाचं आडनाव असं काही देशमुख आहे. लोकांना वाटत नाही की तो देशमुख आहे. देशमुख म्हणजे मुसलमान आहे. त्याचं इंटरकास्ट मॅरेज होतं. तो शिकतो, मोठा झालाय, म्हणजे आता कथेसारखं नाही, ज्येष्ठ आहे. तो जातो पुण्यामध्ये, मुंबई सारख्या ठिकाणी फ्लॅट घेतो, व्यवहार होतो. कारण त्याची बायको मानसी देशमुख असते, हा पण बाबा काहीतरी असतो, अमन वगैरे नाव आहे. नंतर ते सेलडीट बिल्डीट काय काय गाड्यांचे व्यवहार, शिफ्टिंग बिफ्टिंग सुरू होतं. समोरचा माणूस वडिलांचं नाव लिहिलंच नाही, तो म्हणतो वडिलांचं नाव मनसूर आहे. त्या ठिकाणी सूर बिघडतो, मन बिघडतात आणि गाडी थांबते, सगळे व्यवहार ठप्प होतात. साध्या घटना आहे, ती येत नाही काढापर्यंत. कोण येतो मला इकडे येण्याच्या पूर्वी 2 दिवस, कारण नाशिकला चाललाय, सोय तुला मजा सांगायची आहे. समोरचा मित्र आहे, तो पुस्तकं लिहितो, मानवी कळवळ आणि वेदनेला तो फेसबुकवर गाजतोय, आणि तो मला फोन करून सांगतोय काय की मला फोन आलाय. म्हणलं काय मजा आहे सांग ना. मजा अशी आहे की माझ्या भावाला मी गाडी दिलेली होती 2 वर्षापूर्वी. माझ्या नाव म्हणजे आमच्या घरात 2 गाड्या आहेत. मी एक गाडी 4 व्हीलर दिलेली आहे माझ्या भावाला, कुठंतरी अंबाजोगाई, बीड, रत्नागिरी इकडच्या कुठल्या तर साईडला. आणि तो म्हणतोय की उद्या या काय पण करून आणि ती गाडी हे करून टाकूया. मी म्हटलं का? तर ते म्हणले की त्यांनी जी गाडी विकलेली आहे, हे पैसे रोख आलेले आहेत, पण त्यांनी जी गाडी विकलेली आहे ज्याला, तो मुस्लिम आहे. आणि त्यानं उद्या काय काय केलं तर गाडीवर अजून आमचं नाव आहे ना. रिक्षाचा गॅस रिक्षाचा गॅस सिलेंडरची टाकी बदलताना सहज कट्ट्यावर बसलेले आपल्या समोरचे लोक म्हणतायत बघा गॅस बदलाय, कुठं तर फूट करत. तर एवढं क्रूर पोचलं असेल आणि आपल्याला त्याचं काय वाटत नसेल तर मग ते होणार नाही. आणि मग आपल्याकडे बोलण्याच्या पद्धती कशा आल्या? मोर्चा आणि आंदोलनातल्या घोषणा, मी तर इतकी गंदी, म्हणजे घोषणांच्यावर एक पुस्तक होऊ शकतं. ज्या मधल्या काळात जन आंदोलन, आक्रोश मोर्चा अमुक तमुक निघाले ना, एकतेचे वगैरे, त्याच्यातल्या घोषणा ज्या आहेत, घोषणेबाजी जी झालेली आहे, त्याच्या भाषाशास्त्रीय संकल्पना, खच्चीकरण आणि एकूण शास्त्र काय ते भाषेचा काय म्हणू आपण, ते शेड्स, याचा जर विचार केला, खरं तर सार्वजनिक पीठावर आपण बोलूही नये इतक्या घाणेरड्या घोषणा. खरं तर पूर्वीच्या कुठल्या तरी व्यवस्थेत पद्धत होती की कानात शिसे होते जायचे. मला असं वाटलं की सगळ्या मुसलमानांना या गावातल्या एकदा कानात शिसे होतावेत. ही घोषणा कोणाला ऐकायची असेल तर माईक बंद असताना मी नक्की सांगेन. आणि म्हणून मला ती शेवट या भाषणाचा किंवा या बोलण्याचा करतोय संवादाचा, की ओबीसींच्या चळवळी, मुसलमानांच्या आक्रमणाच्या बाबतीत एकजिन्सी नसण्याची गोष्ट आणि मुसलमानाच्या घरापर्यंत आपण गेलो. आपल्याकडे अजून एक ईद मिलन, आपल्याकडे काय भरपूर गोष्टी आपण सामाजिक सुधारणावादी मंडळींनी सुरू केल्या. परत ते प्रूव्हिंग आहे. तू परत काय माझ्याकडे येऊन हे बघा हे मी असं आहे, हे बघा मी असं नाही ना, नथिंग. आता ते मग भेटीगाठी वाढायला पाहिजेत. पण भेटीगाठी वाढवणं म्हणजे आपण जेव्हा ठरवून भेटतो, रॅन्डम क्लिक आणि पोज देऊन क्लिक, याच्यामध्ये फरक आहे ना. ते ठरवून भेटणं ही पोज देऊन देण्यासाठी क्लिक आहे, लक्षात घ्या. मी कधीच खरं सांगत नाही. आपल्याकडे रिपोर्टर्स येतात एखादी दंगल आणि घटना झाल्यावर, सर येतात ना रिपोर्टर्स. हे रिपोर्टर्स जेव्हा येतात, रिपोर्टिंग जेव्हा येतं, तुम्ही बोर झाला नसाल तर मी 7 मिनिटं जातोय पुढे. रिपोर्टिंग जेव्हा होतं त्या रिपोर्टिंगच्या वेळेला कुठलाही मुस्लिम, मी 10 वेळा विचार करत असतो, आता हे सांगल की माझा गाडा फुटलेले आहे, पण हा पठ्ठ्या हलत नाही, सांगत नाही. तुम्ही कितीही जिवाळ्याला सांगा. आणि रिपोर्टिंग करून जाणारा व्यक्ती चांगल्या विचारांचा आहे, तो रिपोर्ट काय लिहितो, काही नाहीये. आणि तेच आकलन विचार विश्वामध्ये, विचार चर्चेमध्ये, पुस्तकी गठ्ठ्यामध्ये उडतं. आणि खालचं आकलन उडतच नाही. खालचं आकलन करायला आपली गोळी, आपले कपडे, आपलं दृष्टिकोन बदलायला हवा.
थोडं तरी मुसलमानांच्यात मिक्सअप व्हायला हवं. असं नाही की मुसलमानांनी यायला हवं वगैरे. अजून मुसलमानांच्या हा आरोप नव्हे, ती सत्यता आहे. इथल्या आदरणीय सर्व मुस्लिम बांधवांना वाईट जरी वाटलं तरी मला माफी असावी. आपली वैचारिक सामाजिक पातळीवरच्या मांडणीचं वैचारिक दारिद्र्य इतकं आहे की आपल्याला म्हणजे एखादं बाळ जन्माला यावं दुर्दैवानं आणि त्याला त्या अंगालाच पोलिओ व्हावा, तशी आपली वैचारिक अवस्था आत्ताच्या काळात या व्यवस्थेने केली. त्यामुळं या विचारात विश्वाच्या पलीकडं जे जग आहे त्या जगापर्यंत आपण पोहोचवावं. मराठी मुसलमानांचं आकलन या नावाखाली मराठी मुसलमानांचं वास्तव आपण समजून घ्यायला म्हणजे मला अजून बोलायला तुम्ही लावलं किंवा मी बोलण्याचा प्रयत्न केला. मी अजूनही एक क्लेम करत नाही. इन द एंड ऑफ माय आत्ताच्या हे सगळं आहे, हे त्यातला नकातल्या घाणी एवढं आहे. अजून खूप घाण पडलेली आहे, ती सांगायला खूप दिवस किंवा खूप वेळ लागेल. फक्त माझा मुद्दा सहिष्णुता ही एक तंती नाही, मुस्लिम एकसारखा नाही. त्याला भेटायचं असेल तर विदाऊट पोच रॅन्डम त्याला भेटलं पाहिजे. जोपर्यंत आपण त्याला सहजपणाने बोलत नाही, त्याच्या प्रबोधनाच्या पलीकडे त्याच्या चिकित्सा करण्यात चुकत असेल तर चिकित्सेला मारा गोळी, आता थोडा अवधी द्या, तो रांगतोय त्याच्यावर शिक्के नका मारू, त्याला जरा मोठं होऊ द्या, त्याला जरा तुमच्यात येऊ द्या, त्याला जरा बोलू द्या, त्याच्या आकलनात चुका असतील त्याला ऐकून घ्या, पण त्याला बोलण्याची संधी घेण्याची आणि हा जो प्रिव्हिलेज आहे या पद्धतीचा प्लॅटफॉर्म त्याला मांडू द्या. एवढं मला नेहमी वाटतं, तेच मी सांगायला आलोय. आणि मी शेवटच्या एका शेरनी मी नेहमी म्हणजे मी मोहरमचं जे म्हणालो ना, तर शेवटच्या एका शेरनी बोलण्यापूर्वी हुबनाथ पांडे नावाचे दिल्लीचे एक कवी आहे, त्यांची एक छोटी कविता मी स्क्रीनशॉट मगाशी काढलेली आहे. तीच मी मोहरमनं सुरुवात केलेली होती. आणि मोहरम हा चांगला दिवस आहे माझ्यासाठी. मी आता असं म्हणेन थोडं धार्मिक होऊ, कारण मला धार्मिक होण्याचा हक्क नाही त्या संविधानाने दिलेला. म्हणजे माझा मित्र जर हे लावून बोलत असेल, मी विरोध म्हणत नाही, तर त्याला जितका अधिकार आहे तेवढा मला धार्मिक होण्याचा अधिकार आहे. मी मोहरमच्या शोकपर्वाला हुबनाथ पांडे, मी मुद्दाम नाव करतोय, दिल्ली युनिव्हर्सिटीचे आहे, ते मध्ये 4 ओळी लिहितात. त्यांनी मला पाठवले, ते वाचून दाखवतो. ते म्हणतात की मोहरम काय आहे. मुहर्रम जालिम के खिलाफ खड़े होने का वक्त, मुहर्रम जालिम के खिलाफ खड़े होने का वक्त है. करबला इंसाफ के लिए इंसानियत की आवाज, करबला इंसाफ के लिए इंसानियत की आवाज है. यजीद, आताच्या भाषेत विलन व्यवस्था, यजीद हर वो तानाशाह है जो खुद को खुदा समझता है. यजीद हर वो तानाशाह है जो खुद को खुदा समझता है. फिलहाल कायनात में 2 ही किस्म के लोग हैं सर. फिलहाल कायनात में 2 ही तरह के लोग हैं, एक जालिम दूसरा मजलूम. सही है तलफुज, एक जालिम दूसरा मजलूम. मुहर्रम एक मौका है यह तय करने का कि आप किसकी तरफ, मुहर्रम एक मौका है यह तय करने का कि आप किसकी तरफ हैं, क्योंकि तीसरा कोई रास्ता आप बचा ही नहीं. आणि मला माझा आवडता कवी धोमिल आणि पाश आठवतात की बीच का रास्ता नाही होता, म्हणून मला सत्य असंच बोलावं लागणार आहे. आणि शेवटचं बशीर बद्रे यांच्या स्मृती आणि एकूण म्हणजे एम्स चॅरिटेबल ट्रस्ट ज्यांनी 2 दिवस मला घेऊन ते फिरलेले आहेत सातत्यानं, मला खाऊ भरपूर घातलेला आहे. त्यांचे प्रश्न भयंकर होते, भयंकर. माझ्या कोल्हापुरी चवीच्या वेगळ्या संकल्पना त्यांनी आज टेस्ट बच केलेल्या आहेत. मुसलमानांना एवढं खाण्याचं प्रिव्हिलेज प्रत्येक जिल्ह्यात मिळो हे आणि अशा पद्धतीनं एवढा पाहुणचार बघून मला वाटतं की मला समजत नव्हतं, पण माझे आजोबा मास्तर होण्याचा काळ आठवतो. कारण त्यावेळी दिवाळीला अभ्यंग स्नानाला गुरुजींना घेऊन जायचे आणि मी म्हणजे कराग्रे वस्ते लक्ष्मी किंवा यज्ञशिष्टासेना संपतो सर्व मुष्यंते किलमिषे म्हणायचो जेवताना. तो काळ आठवतो मला. नंतर आठवत नाही मी पुन्हा म्हटलेला आहे का, मी कधी अभ्यंग स्नान उठणं लावून म्हटलेला आहे का. तो मुसलमान आहे, मी उठणं लावून पहाटेच्या मुहूर्तावर अभ्यंग स्नानाला गाणं गाणारा, उठी उठी हो सकाळ जन किंवा भूपाळी गाणारा तो मुस्लिम जर दिसला तर तो द्वेषमूलक नाही, तो धर्माच्या विरोधात नाही, तो या मातीतला आहे, तो त्याची अस्मिता आहे. ही अस्मिता आता मी परत म्हणतो, झुरळ वाहणाऱ्या ते सफरचंद वाहणाऱ्या झुरळा संख्या आहे, त्याला ऑक्सिजन प्रेम द्यायचं असेल त्या ग्रेगॉरला, तर आपण सर्वांनी
त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. त्याच्या प्रबोधनाची आणि चिकित्सेची कृपया कुठली वारे काढू नका. त्याची सालं आमच्या कोल्हापुरी भाषेत सालपट निघालेली आहेत. त्याच्या डिग्निटीला उरखाडा देऊ नका. दंगल झाली, 5,000 रुपयाच्या अत्तरला कबशा दिल्या, आपण फोटो फेसबुकवर टाकलं की मनेर चाचा को आपने 10,000 का सेल दिया मनेर चाचाला. आणि चळवळी बघा आम्ही हे केलं. आणि चळवळीची शोभ 2,000 या कलरच्या बांगड्या घेतल्या ग्रुपवर. नका ना करू. साहिल असतो तुमच्या ग्रुप मध्ये आणि त्याला वाटत असतं साले यही मारते हैं और यही डिग्निटी पे भी ठेस पहुंचाते. हे वाटायला नको. म्हणून शेवटचं वाक्य एवढंच आहे मोहरमच्या कवितेनंतर. बशीर बंद्रे यांची शेर आहे 2 ओळी आहेत. मी माझ्या सोनू पुरुषच्या नाटकाचे किस्से नाही सांगितले. 3 वेळा केसेस झाले. घरापर्यंत एकही वाक्य देता आलं नाही, कारण घरावर दगड पडेल. त्यामुळे शेवटचं वाक्य म्हणतो, बशीर बद्र असं म्हणतो की मैं अगर चुप रहा, चुकीचं खरं नंतर बघू. मैं अगर चुप रहा तो और गलत फहमियां हो. मैं अगर माझ्या वतीनं कोणीतरी बोलतोय, आता मी बोललं पाहिजे चूक असलं तर. मैं अगर चुप रहा तो और गलत फहमियां हो. गैरसमज. मैं अगर चुप रहा तो और गलत फहमियां बढ़ी. उसने वो भी सुना है जो मैंने कहा ही नहीं. आणि माझा विश्वास आहे, मी जे बोललोय मगाशी, मी पहिला प्रश्न केलेला होता, येतोय का आवाज, यातला आणि यातला आलेला आहे, यातलाही पोचला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांचे धन्यवाद देतो आणि